नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये करंट अफेअर्सचे एमसीक्यूज बघूया. तर चला चालू करूया आजचं लेक्चर. तर भारतामध्ये एक पहिल्यांदाच जागतिक शांतता केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय. तर ते कुठल्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे? तर आता तुम्ही व्यवस्थित ऑप्शनमध्ये बघाल तर तुम्हाला ऋषिकेश आणि हरिद्वार ही दोन नाव बघून असं वाटेल की ह्या ठिकाणी शांततेचं केंद्र हे उभारलं गेलं असेल, पण हे तसं नाहीये. जागतिक शांतता केंद्र हे गुरुग्राम हरियाणामध्ये उघडलं गेलेलं आहे. पुढे तर भारताने टिंबटिंब ह्या ठिकाणी विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ झाले 2025 चे, त्यामध्ये आपला सहभाग नोंदवून 33 पदकं जिंकलेली आहेत. तर हे स्पेशल ऑलिम्पिक्स कुठे झाले? तर ते ट्युरिन इटली ह्या ठिकाणी झाले आणि तिथे आपण जवळपास 33 पदकं जिंकली. त्याच्यामध्ये जवळपास 8 आपले गोल्ड आलेले आहेत, 18 ही सिल्वर पदकं आली आणि 7 ही ब्रॉन्झ पदकं आली. तर हे ऑलिम्पिक्स 2019 नंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. क्लिअर आहे? ट्युरिन इटली. तर महाराष्ट्र सरकारने एक चार्टबोट आणलाय. चार्टबोट कोणाच्या मदतीने? तर व्हॉट्सअप कंपनीच्या मदतीने, म्हणजे मेटा कंपनीच्या मदतीने. बरोबर आहे. मेटा व्हॉट्सअप कोणाची कंपनी आहे? तर फेसबुकची कंपनी आहे. फेसबुकची पॅरेंट कंपनी कोण आहे? तर मेटा. तर हा चार्टबोट काय करणार? तर ह्या चार्टबोटच्या मदतीने आपण जी आपली सर्टिफिकेट्स आहेत, वेगवेगळी गव्हर्नमेंटची सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स किंवा काही सेवा गव्हर्नमेंटच्या, जसं की एसटी बस सेवा किंवा बेस्ट सेवा, ह्यासारख्या सेवांचा लाभ हा आपण घेऊ शकतो. कुठनं? घर बसल्या. तर ह्या चार्टबोटचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे आपलं सरकार. क्लिअर आहे? पुढे आता 2025 चा कबड्डी वर्ल्ड कप झाला. कबड्डी वर्ल्ड कप त्याच्यामध्ये पुरुष संघ आणि महिला संघ कोणाचे? भारताचे. तर ह्या दोन्ही भारतीय संघाने एकाच टीमच्या विरोधात फायनल मॅचेस खेळून त्या संघाला त्यांनी हरवलेला आहे. तर तो संघ कुठल्या देशाचा आहे? तर तो संघ इंग्लंडचा आहे. तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये इराण दिसेल, पण इराण नाही, कारण इराणचा जो संघ आहे तो एक मजबूत संघ मानला तो एशियामध्ये, पण काही विजाच्या रिस्ट्रिक्शनमुळे इराण संघ हा तिथे जाऊ शकला नव्हता. त्यामुळे इंग्लंड संघ हा फायनल पर्यंत पोहोचला होता. आणि हे गेम्स कुठे झाले होते? कुठल्या देशामध्ये झाले होते? तर ते सुद्धा इंग्लंडमध्येच झाले होते. क्लिअर आहे? पुढे आता प्रोजेक्ट लायन अंतर्गत बर्दा डुंगर अभयारण्य, बर्दा डुंगर सँक्च्युरी हे आशियाचं सिंहाचं दुसरं अधिवास. म्हणजे आता ह्या अभयारण्यात सुद्धा तुम्हाला सिंह भेटणार आहेत. तर बघा, भारतामध्ये एकच असं नॅशनल पार्क होतं, तिथे तुम्हाला एशियाटिक लायन भेटायची. आणि ती कुठली होती? तर त्याचं नाव आहे गिर नॅशनल पार्क. काय? गिर नॅशनल पार्क. तुम्ही ऐकलं असेल. तर ह्या एकाच नॅशनल पार्कमध्ये वाघ हे सिंह हे भेटायचे. पण आता ते दुसरं एक अधिवास त्यांच्यासाठी खुल्ला आहे. त्याचं नाव आहे बर्दा डुंगर अभयारण्य. आणि हे कुठे आहे बर्दा डुंगर अभयारण्य? तर ते सुद्धा गुजरातमध्येच आहे. क्लिअर आहे? गिर सुद्धा गुजरातमध्ये आणि हे सुद्धा. पुढे इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अराइड ट्रॉपिक्स, म्हणजे इक्रिसॅट, ज्याचं हेडक्वार्टर आहे हैदराबादला. तर ह्याचा डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आताच? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर हिमांशू पाठक. तर बघा, ही जी इन्स्टिट्यूट आहे ही ग्लोबल इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. पुढे भारतातील अशी पहिलीच महानगरपालिका जिने तिच्या अर्थसंकल्पात हवामान विषयक किंवा क्लायमेट चेंज म्हणतात त्याला, क्लायमेट चेंज विषयक ऍक्शनसाठी किंवा कृतीसाठी एक फंड मंजूर केलेला आहे. एवढ्या कोटी हा फंड त्यांनी मंजूर केलेला आहे. तर ती कुठली महानगरपालिका आहे? तर त्या महानगरपालिकेचं नाव आहे नवी मुंबई नाही, अहमदाबाद महानगरपालिका. तर क्लायमेट चेंज मध्ये हे काय करणार आहेत? तर त्यांचं जे उत्सर्जन आहे, कार्बन उत्सर्जन, ते नेट झिरो करणार आहेत. पुढे आपल्या भारताचं टार्गेट काय आहे? कार्बन उत्सर्जन आपल्याला नेट झिरो करायचं आहे. तर ते आहे 2070 साल. क्लिअर आहे? पुढे आता भारतातील कुठल्या शहराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारतातलं पहिलं पब्लिक प्रायव्हेट मॉडेल आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प ह्याचं इनॉग्रेशन किंवा उद्घाटन केलं आहे? तर कोणी प्लांट लावलेला आहे? तर ते शहर आहे इंदोर शहर, मध्य प्रदेशचं इंदोर शहर. पुढे सेबीचे डायरेक्टर कोण बनलेलं आहे? सेबी म्हणजे काय? तर भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड, ज्याचं काम काय असते? तर मार्केटमध्ये काही फ्रॉड वगैरे होत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे, म्हणजे सिक्युरिटी देणं इन्व्हेस्टर्सना. तर त्याचं पुढचं डायरेक्टर आहे, त्यांचं नाव आहे तुहिन कांता पांडे. पहिलं कोण होतं? तर त्यांचं नाव आहे मधावी पुरी बुक. त्यांचं नाव तुम्ही आधी ऐकलं असेल कुठेतरी. पुढे संयुक्त राष्ट्राची जी सीबीडी झाली, म्हणजे कॉन्फरन्स ऑन बायोडायव्हर्सिटी, त्याची जी 16वी परिषद झाली ती कुठे झाली? तर तिचं पहिलं जे लोकेशन होतं ते कुठे होतं? तर कोलंबियामध्ये एक शहर होतं कोलंबिया, त्याचं नाव होतं काली. तर काली ह्या शहरात त्याची पहिली कॉन्फरन्स आयोजित केली होती किंवा त्याची कॉन्फरन्स ही आयोजित केली होती. पण तिथे काही कारणास्तव लोकही कमी आली, त्यांची जे कंट्रीज आहेत त्यांची उपस्थिती ही कमी होती.
त्यामुळे हे जे सेशन होतं त्यांनी नंतर इटलीच्या रोम ह्या शहरात ठेवलं होतं. रोम का? तर ते FAOचं हेडक्वार्टर आहे. FAO म्हणजे काय? तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. म्हणजे त्यांनी ते तिथे कंटिन्यू केलं. तर तिथे एक नवीन आंतरराष्ट्रीय निधी चालू करण्यात आला. त्या निधीचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे कॅली फंड. क्लिअर आहे? पुढे कोणत्या संस्थेने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातला पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक चालू केला आहे? कुठली संस्था आहे ती? तर IIT मद्रास. तर 422 मीटर लांबीचा हा टेस्ट ट्रॅक आहे. इथे टेस्ट होईल आधी हायपरलूप आणि नंतर मग ती इम्प्लिमेंट केली जाईल. पुढे आता 2024चा MCA ट्युरिंग पुरस्कार हा कोणाला भेटला आहे? ज्याला संगणकाचा नोबेल पुरस्कार असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा पुरस्कार अमेरिकेचे 2 सायंटिस्ट आहेत. त्यांचं नाव आहे अँड्रू बार्टो आणि रिचर्ड सुटन किंवा सटन. ह्या 2 व्यक्तींना भेटला आहे. त्यांनी काय केलेलं आहे? तर AI साठी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी काही अल्गोरिदम्स बनवलेले आहेत. तर ह्यासाठी त्यांना तो अवॉर्ड देण्यात आलाय. पुढे आता जो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे त्यांनी एक लघुपट आहे, लघुपट जो की एक रिव्हर आहे. रिव्हर तिचं नाव आहे दूधगंगा. कुठे? तर जम्मू काश्मीरमध्ये. तर ह्या रिव्हर मध्ये काही सांडपाणी सोडलं जाते आणि ह्याच्या पॉल्युशनमुळे ही नदी आहे ती आता काय होत चाललेली आहे? तर मरत चाललेली आहे. आणि ह्या नदीवरच त्यांनी तो एक लघुपट काढलेला आहे आणि त्याच्यावरच त्यांना NHRCचा अवॉर्ड भेटलेला आहे. तर कुठला पिक्चर आहे तो? दूधगंगा, व्हॅलीज डाईंग लाईफलाईन. आणि हा कोणी बनवलेला आहे? तर जम्मू काश्मीरचे एक आहेत रशीद भट नाव आहे त्यांचं, रशीद भट. क्लिअर आहे? पुढे आता जीवनभर प्राणी सेवा किंवा लाईफ टाईम ॲनिमल सर्व्हिस ह्यासाठी प्राणीमित्र अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? तर हा अवॉर्ड हरिनारायण सोनी ह्यांना भेटलेला आहे. आणि ह्या पुरस्काराचं जे आयोजन होतं ते कुठे केलं होतं? तर नवी दिल्ली इथे केलं होतं. पुढे आता अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काय केलंय? तर एक इमिग्रेशन उपक्रम राबवलाय. काय? तर गोल्ड कार्ड. म्हणजे तुम्ही काही अमाऊंट दिली तर तुम्हाला डायरेक्ट अमेरिकेचं नागरिकत्व भेटणार. आता हे असं का करत आहेत? तर जास्तीत जास्त नॉलेजेबल किंवा बिझनेसमॅन अमेरिकेकडे जावे किंवा यावे ह्यासाठी हे डायरेक्ट नागरिकत्व देत आहे एका अमाऊंटमध्ये. म्हणजे सरकारचा सुद्धा फायदा होईल आणि त्या देशाचा म्हणजे अमेरिकेचा सुद्धा फायदा होईल. तर ते कितीला गोल्ड कार्ड विकत आहेत? तर 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये ते गोल्ड कार्ड हे विकत आहेत. क्लिअर आहे? पुढे आता 97 ऑस्कर्स झाले. तर ह्या ऑस्करमध्ये बेस्ट जो अभिनेता होता किंवा बेस्ट ऍक्टरचा जो ऑस्कर आहे तो कोणाला भेटलेला आहे? तर तो ब्रुटालिस्ट ह्या फिल्मसाठी एड्रियन ब्रॉडी ह्या नायकाला भेटलेला आहे किंवा ह्या कलाकाराला भेटलेला आहे. तसेच जर तुम्हाला विचारलं की बेस्ट फिल्म कोणती होती ऑस्करमध्ये, तर अनोरा हे फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बेस्ट ऍक्ट्रेस कोण होती? तर अनोराज फिल्मची मायकी मॅडिसन. हे सुद्धा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे 3 अवॉर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर आहे? त्यानंतर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 2028 मध्ये काय होणार आहे? तर 100वा ऑस्कर समारोह होणार आहे. त्याच्यामध्ये काय? तर एक कॅटेगरी त्यांनी वाढवलाय. एक कॅटेगरी, आता ह्या एवढ्या कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये एक अजून कॅटेगरी वाढवलेली आहे. त्या कॅटेगरीचं नाव काय आहे? तर स्टंट डिझायनिंग. म्हणजे स्टंट डिझायनिंग मध्ये सुद्धा आता ऑस्कर दिला जाईल. क्लिअर आहे? पुढे आता आसाममध्ये चिरांग रिपू नावाचा एक एलिफंट रिझर्व आहे. त्या एलिफंट रिझर्वचं आता नॅशनल पार्कमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. म्हणजे नॅशनल पार्क सुद्धा आता येईल त्याच्यामध्ये. तर त्या नॅशनल पार्कचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे शिखना ज्वालाव राष्ट्रीय उद्यान. आता हे तुम्हाला का लक्षात ठेवायचं असते? बघा, नॅशनल पार्क जे असतात ती फार कमी बनत असतात. ठीक आहे? म्हणजे जसं वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ज्या असतात त्या खूप साऱ्या बनत असतात. पण नॅशनल पार्क बनणं ह्याची प्रोसेस आहे ती खूप मोठी असते. त्यामुळे जेव्हा नॅशनल पार्क बनतं तेव्हा त्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात त्या एक्झाममध्ये विचारले जातात. तर हे लक्षात ठेवायचं आहे, शिखना ज्वालाव राष्ट्रीय उद्यान. आणि हे आसामचं कितवं आहे? तर हे 8वं राष्ट्रीय उद्यान आहे. क्लिअर आहे? पुढे आता भारताचे पंतप्रधान मोदींनी कोणत्या ठिकाणी वंतारा या प्राणी बचाव संवर्धन आणि पुनर्वास केंद्राचे उद्घाटन केलं आहे? तर वंतारा कोणाचं आहे? तर ते आहे रिलायन्स ग्रुपचं, रिलायन्सचं आहे. आणि त्याचं उद्घाटन कुठे केलं आहे त्यांनी? तर जामनगर, गुजरात ह्या ठिकाणी. क्लिअर आहे? पुढे आता भारताने शहरी विकासाच्या उद्देशाने शहर ते शहर सहकार्य, ज्ञानवाटप आणि खासगी क्षेत्रातील भागीदारीसाठी एक अलायन्स किंवा एक युती चालू केली आहे, बहुराष्ट्रीय युती. तिचं नाव आहे C3. तर ह्या C3चा फुल फॉर्म काय आहे? तर ह्या C3चा फुल फॉर्म आहे, तुम्हाला इंग्लिशमधून लक्षात ठेवायचं आहे, सिटीज कोआलिशन फॉर सर्क्युलॅरिटी. म्हणजे ज्या सिटीज असतील इंडियातल्या किंवा एशियामधल्या, कारण ही एक एशियन पॅसिफिक अलायन्स आहे. त्यामुळे एशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातल्या जेवढ्या पण सिटीज आहेत त्या एकमेकाला नॉलेज शेअरिंग किंवा डेव्हलपमेंटमध्ये हेल्प करतील. ठीक आहे? तर ह्याचं नाव आहे सिटीज कोअलिशन फॉर सर्क्युलॅरिटी. पुढे आता गीर राष्ट्रीय उद्यान, मी मगाशी सांगितलं एशियाटिक लायनसाठी फेमस आहे.
तर तिथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची एक बैठक झाली, 7वी बैठक. त्या बैठकीमध्ये मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे मोदींनी. तर ते कुठे उघडलं जाणार आहे? तर ते उघडलं जाणार आहे सिकॉनला. सिकॉन कुठे आहे? सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री. तर ते कोइंबतूरला आहे. क्लिअर आहे? पुढे आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्हची घोषणा केली आहे. म्हणजे काय? तर पहिले काय असायचं? तर गोल्ड रिझर्व्ह असायचा. का? कशासाठी? तर काही आपत्कालीन स्थिती जर आली देशावर तर त्याच्यासाठी गोल्ड रिझर्व्ह असायचा. आता ते काय करणार आहेत? तर क्रिप्टो करन्सीचं एक रिझर्व्ह करणार आहेत. तर प्रश्नामध्ये विचारलंय तर ह्यांच्यापैकी कुठली एक जी क्रिप्टो करन्सी आहे ती ह्याचा पार्ट नाही मिळत. तर बघा 5 क्रिप्टो करन्सी आहेत. बिटकॉइन, इथेरियम, रिपल, सोलाना आणि कार्डानो. ह्या 5 क्रिप्टो करन्सी त्याचा भाग आहेत. फक्त टीथर जे आहे, टीथर जी आहे ती नाहीये. क्लिअर आहे? पुढे आता आर्किटेक्चर मधला सर्वोच्च सन्मान किंवा नोबल आर्किटेक्चरचा त्याचं नाव आहे प्रिट्झकर पुरस्कार. प्रिट्झकर आर्किटेक्चर पुरस्कार. तर तो 2025 सालासाठी कोणाला भेटला आहे? त्यांचं नाव आहे ली जुआकान. आणि ही व्यक्ती कुठल्या देशाची आहे? तर ही चायनाची आहे. क्लिअर आहे? पुढे कोणाची गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आली आहे? तर हे व्यक्ती आहेत अजय भादू. आता ही ई गव्हर्नमेंट मार्केट प्लेस काय आहे? तर हे अमेझॉन सारखंच आहे. अमेझॉन कसं असते तसंच, फक्त हे काय? तर हे गव्हर्नमेंटचं मार्केट प्लेस आहे. क्लिअर आहे? ऑनलाईन इथे खरेदी विक्री करता येते. पुढे आता भारताचं एक क्षेपणास्त्र आहे अस्त्र MK3. काय? अस्त्र MK3. ॲस्ट्रा नाही, अस्त्र. तर त्याचं आधी नाव अस्त्र होतं, पण आता त्यांनी ते चेंज केलं आहे. त्याचं नाव काय आता नवीन ठेवलं आहे? तर त्याचं नाव नवीन ठेवलं आहे गांडीव मिसाईल. क्लिअर आहे? पुढे तुम्हाला काही 2 मिसाईलची नावं लक्षात ठेवायची आहेत जी की आपण पाकिस्तान विरुद्ध युद्धात वापरली होती. त्यांचं नाव आहे हॅमर आणि स्काल्प मिसाईल. काय? हॅमर आणि स्काल्प मिसाईल. आणि कुठल्या देशाची आहेत? तर ही आहेत फ्रान्सकडनं आपण घेतलेली होती. फ्रान्स देशाची आहेत. क्लिअर आहे? तर हे लक्षात असू द्या. आता 2026चा जो फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे फिफाचा, तर ह्या वर्ल्ड कप मध्ये 3 देशावर बॅन टाकलेला आहे. तर कुठले ते 3 देश आहेत? तर ते 3 देश आहेत रशिया, पाकिस्तान आणि रिपब्लिक ऑफ काँगो. पण आपल्या क्वेश्चन मध्ये त्याने विचारलंय कुठला नाही आहे, तर हा याचं उत्तर आहे केनिया. क्लिअर आहे? पुढे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि MD कोण झालेले आहेत? त्यांचं नाव आहे विकास कौशल. विकी कौशल नाही, विकास कौशल. आता पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 हिचा लोगो जाहीर केला आहे. तर ही स्पर्धा नक्की कुठे होणार आहे? तर ही स्पर्धा पहिल्यांदाच भारतामध्ये नवी दिल्ली ह्या ठिकाणी होणार आहे. क्लिअर आहे? नवी दिल्लीमध्ये कुठे? तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली. आता ब्रांड फायनान्सने 100 अशा इन्शुरन्स कंपनीचा एक 2025 ची लिस्ट दिलेली आहे. तर ह्या लिस्टमध्ये सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे काय? तर LIC हिचं रँकिंग कितवा आहे? ही कितव्या नंबरला आहे? तर हिची रँकिंग आहे जगामध्ये 3री. ठीक आहे? 3री अशी इन्शुरन्स स्ट्रॉंगेस्ट इन्शुरन्स कंपनी आहे जी की जगामध्ये तिचा 3रा नंबर लागतो LIC. पुढे आता अमेरिकेची सर्वोच्च आरोग्य संशोधन आणि निधी संस्था तिचं नाव आहे NIH म्हणतात त्याला, इंग्लिश मधनं लक्षात ठेवा NIH. तर हिच्या डायरेक्टर पदी एक आपल्या भारतीय वंशाच्या एका माणसाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे डॉक्टर जय भट्टाचार्य. पण हे कोणी इंडियन नाही, तर हे इंडियन ओरिजिन माणूस आहे. क्लिअर आहे? पुढे आता खंजर नावाची जी एक्सरसाइज आहे आर्मीची, तर ही एक्सरसाइज कुठल्या 2 देशामध्ये होते? तर ही होते भारत आणि किर्गिस्तान ह्या 2 देशामध्ये. तसेच कझाकिस्तान ह्या देशासोबत आपण कुठली एक्सरसाइज होते? तर कैज हिंद. काय? कैज हिंद. पुढे एक आपली आफ्रिकेसोबत एक पहिल्यांदाच एक्सरसाइज झालेली आहे. त्याचं नाव काय आहे आफ्रिका ह्या खंडासोबत? तर तिचं नाव आहे AIKEME म्हणजे आयकेमी, जी की एक नेव्हल एक्सरसाइज आहे. नेव्हल म्हणजे काय? समुद्रातली. आणि ही कुठे झाली? तर तंझानिया म्हणून एक शहर आहे आफ्रिकेमध्ये, तंझानिया म्हणून देश आहे, त्याचं दारे सलाम म्हणून एक शहर आहे, तिथे झाली. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे वेटलँड वाईज यूज ह्यासाठी 2025चा जो रामसर पुरस्कार आहे तो कुठल्या व्यक्तीला भेटला आहे? तर ती एक भारतीय व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे जयश्री व्यंकटेसन. क्लिअर आहे? पुढे 2025ची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ती कोणी जिंकली? तर ती आपण जिंकली. आणि कुठल्या संघाला हरवून जिंकली? तर न्यूझीलंडला हरवून जिंकली. तर त्यांनी प्रश्नामध्ये हेच विचारलं की ही चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतातलं कितवं आहे, कितवी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे 3री. पुढे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा प्लेअर रचिन रवींद्र ह्याला काय भेटलेला आहे? तर गोल्डन बॅट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब भेटलेला आहे.
त्यानंतर फिल्डर ऑफ द मॅच असेल रवींद्र जडेजा. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच विराट कोहलीने 14,000 रन सुद्धा पूर्ण केले आहेत सगळ्यात फास्ट. कोणाच्या अगेन्स्ट तर पाकिस्तानच्या अगेन्स्ट, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रोहित शर्मा 11,000 रन बनवणारा दुसरा फास्टेस्ट प्लेअर बनलेला आहे, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मोहम्मद शामी सुद्धा फास्टेस्ट इंडियन बॉलर बनलेला आहे, ज्यांनी 200 ODI विकेट घेतले आहेत त्या फक्त 104 मॅचमध्ये. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणाच्या अगेन्स्ट तर बांगलादेशच्या अगेन्स्ट. आणि पुढे इब्राहिम झादरान जो अफगाणिस्तानचा प्लेअर आहे, त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सगळ्यात जास्ती हायेस्ट असा स्कोर सुद्धा केला होता. तो किती तर 177. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं. पुढे आता धर्मा गार्डियन नावाचा एक संयुक्त लष्करी सराव झाला, तर तो कुठल्या देशासोबत झाला? भारत आणि जपान. तर ह्या 2 देशामध्ये तो पार पडला. आता हे काही मिलिटरी एक्सरसाइज आहेत, कुठल्या कुठल्या देशांमध्ये होतात हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आता युनेस्को कडून अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान मध्ये 2026चा द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस म्हणजे त्वस पुरस्कार. तर हा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर ही व्यक्ती कोण आहे? त्यांचं नाव आहे सुमन चक्रवर्ती. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. पण हा अवॉर्ड त्याने एकट्यानेच नाही, तर त्यांनी हा अवॉर्ड शेअर केलेला आहे. म्हणजे 2 व्यक्तींना हा अवॉर्ड भेटला आहे, एक सुमन चक्रवर्ती आणि एक कार्लोस रिकार्डो, जे की ब्राझीलचे आहेत. पण तुम्हाला ते सुमन चक्रवर्ती यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण ते एक इंडियन आहेत. समजलं. पुढे आता एक्सरसाइज बोंगो सागर ही नेव्हल एक्सरसाइज जी आहे ती कोणत्या 2 देशामध्ये झाली आहे? तर ती भारत आणि कोणामध्ये? तर बांगलादेश सोबत झालेली आहे. पुढे बांगलादेश सोबत आपण जो आर्मीचा करतो, आर्मीची जी एक्सरसाइज करतो, तिचं नाव काय आहे? तिचं नाव आहे संप्रीती. काय? संप्रीती. आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माझी ही लेक्चर सिरीज आवडत असेल तर प्लीज त्याचा फीडबॅक तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. तर आता पुढचे 2 सेक्शन बघण्याआधी जर तुम्हाला माझं 1 वर्षाच्या करंट अफेअर्सच्या नोट्स हव्या असतील, ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये असतील, तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. त्यासोबतच 100+ वेगवेगळ्या TCS एक्झामचे ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहेत ते मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल, जे की तुमच्या रिझनिंग, मराठी आणि इंग्लिश सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. प्लस काही टेक्निकल सेक्शनसाठी माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे. तर मोस्टली माझ्याकडे कुठला आहे टेक्निकलसाठी? तर तुमच्या ह्यामधला क्लर्कच्या पोस्टसाठी आहेत, जे की नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मागच्या NMC एक्झामचे काही क्वेश्चन पेपर, काही पदांचे क्वेश्चन पेपर, ज्यामध्ये मागच्या वेळेला क्लर्क हे पद नव्हतं पण दुसरी काही पद होती, नर्स, JEE सिव्हिल. तर ह्या पदांचे क्वेश्चन पेपर जे तुमच्या एक्झामसाठी महत्वाचे आहेत, तर हे सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देईल. क्लिअर आहे. बाकी जो टेक्निकल सेक्शन जो तुमचा आहे बाकी पदांचा, तो तुम्हाला त्यांनी ऑलरेडी सिलेबस दिलेला आहे, त्याचा रेफर करून तुम्ही तो सिलेबस करायचा आहे. कारण सिस्टीम अनालिस्ट किंवा ITची जी पद आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे कुठलेही क्वेश्चन पेपर्स नाही आहेत. टेक्निकलसाठी, नॉन टेकसाठी हे अवेलेबल आहेत, ते तुम्हाला मी त्याच्यासोबतच फ्री देणार आहे. त्यानंतर मराठी व्याकरणसाठी माझी 99 रुपीजची एक नोट्स आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये मी सर्वच्या सर्व टॉपिक हे कव्हर केलेले आहेत. बाकी GKचे काही टॉपिक्स आहेत त्याच्या माझ्याकडे नोट्स आहेत, पण त्या नोट्स तुम्ही मला आधी विचारा की कुठल्या कुठल्या नोट्स अवेलेबल आहेत. कारण हा व्हिडिओ मी थोडासा घाईमध्ये बनवत आहे, तर तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करून विचारा मला की कुठल्या कुठल्या नोट्स ह्या अवेलेबल आहेत. तर आता मागे दाखवलेल्या नोट्स तुम्हाला कशा ऑर्डर करायचे आहेत, तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही मला पेमेंट करा आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट तुम्हाला मला ह्या नंबरवर पाठवायचा आहे. मग मी तुम्हाला PDF रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल लगेच. आता जयपूरमध्ये आयफा अवॉर्ड झाले, आयफा अवॉर्ड 2025. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला भेटलेला आहे? कुठला मूवी झालेला आहे सर्वोत्कृष्ट? तर लापता लेडीज. तर बघा ह्या आयफा अवॉर्ड्समध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? तर बेस्ट पिक्चर लापता लेडीज, बेस्ट परफॉर्मन्स इन लीडिंग मेल जो की आहे कार्तिक आर्यन कुठल्या पिक्चरसाठी? भूलभुलैया. आणि नंतर लीडिंग रोल इन फिमेल ती कोण आहे? तर नीतांशी गोयल, जी सुद्धा लापता लेडीज मध्ये तिने काम केलेलं आहे. क्लिअर आहे. आणि डायरेक्शन मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता किरण राव, ती सुद्धा लापता लेडीज. तर हे 3 ते 4 अवॉर्ड फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे तुमच्या एक्झामसाठी, तेच महत्वाचं आहे, बाकी काही नाही. पुढे ह्या आयफा मध्ये एक नवीन अवॉर्ड आला, डिजिटल अवॉर्ड. ठीक आहे, आयफा डिजिटल अवॉर्ड. तर ह्या अवॉर्ड मध्ये जो बेस्ट परफॉर्मन्स इन लीडिंग रोल होता मेल, तो होता विक्रांत मासी. तर विक्रांत मासीला सेक्टर 36 साठी तो अवॉर्ड भेटला. त्यानंतर बेस्ट परफॉर्मन्स इन लीडिंग रोल फिमेल, तर हा अवॉर्ड भेटला कृती सेनॉनला, जो कुठल्या पिक्चरसाठी? तर दो पत्तीसाठी. त्यानंतर बेस्ट डायरेक्टर इम्तियाज अली. आणि बेस्ट डायरेक्टर जी सिरीज होती, वेब सिरीज, ती कुठली? तर पंचायत. तर बेस्ट सिरीज सुद्धा हीच होती, पंचायत. आणि त्याचा जो डायरेक्टर होता दीपक कुमार मिश्रा, त्याला सुद्धा बेस्ट डायरेक्टर म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे. तर बघा बेस्ट सिरीज इथे आहे पंचायत, तिला सुद्धा अवॉर्ड भेटलेला आहे. बाकी तुम्हाला याच्यामधलं काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल.
आता कुठल्या राज्य सरकारने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ह्यांच्यावरच्या बातम्या होतात त्याचं मॉनिटरिंग आणि विश्लेषण करण्यासाठी 10 कोटीच्या बजेटसह अत्याधुनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर उभारणार आहे. कुठलं राज्य आहे ते? तर ते राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे इंडियन बँक असोसिएशनचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, सीईओ, तो त्याचा पदभार कोणी स्वीकारला आहे? त्याचा पदभार स्वीकारला आहे अतुल कुमार गोयल यांनी. क्लिअर आहे. पुढे आता युनायटेड नेशनची एक संस्था आहे किंवा एक सब बॉडी आहे, तिचं नाव आहे युनायटेड नेशन कमिशन ऑन नार्कोटिक ड्रग्ज, जी की जागतिक ड्रग्ज जे आहेत, ड्रग्ज त्याच्या बाबीसाठी जी मेन धोरणं आहेत ते ठरवते. तर ह्यांची एक मीटिंग झाली, 68वी मीटिंग, 68वी मीटिंग. तर ह्याचं जे अध्यक्षपद आहे ते कुठल्या देशाने स्वीकारलं आहे? त्याचं अध्यक्षपद भारताने स्वीकारलं आहे. क्लिअर आहे. पुढे भारताच्या दूरसंचार विभागाने ऑनलाईन घोटाळे आणि स्पॅम विरुद्ध सुरक्षा मोहीम एक स्कॅम से बचो म्हणून सुरू केली आहे. तर हे कोणाच्या सहकार्याने सुरू केली आहे? तर ती कंपनी आहे फेसबुक किंवा तिचा पॅरेंट कंपनी आहे मेटा. क्लिअर आहे. पुढे आता हॉकी इंडियाचे 7वे वार्षिक पुरस्कार झाले. तर ह्यामध्ये पुरुष गटामध्ये भारताचा बेस्ट हॉकी प्लेअर कोण आहे? त्याचं नाव आहे हरमनप्रीत सिंग. आणि महिलामध्ये बेस्ट प्लेअर कोण आहे? तर ती आपली गोलकीपर आहे सविता. ही 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे अजून एक अवॉर्ड देण्यात आला, त्याचं नाव आहे हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. तो कोणाला देण्यात आला? तर 1975ची जी आपली वर्ल्ड कप विनिंग टीम होती तर ह्या टीमला देण्यात आला. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बाकी काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. आता मुंबई इंडियन्सने 2025चं जे महिला प्रीमियर लीग आहे ती जिंकलेली आहे. ती कोणाला हरवून जिंकलेली आहे ते लोक? तर दिल्ली कॅपिटल्स. आणि ह्या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप कोणाला भेटलेली आहे? तर ऑरेंज कॅप भेटली आहे नॅट स्कीवर ब्रंट. आणि पर्पल कॅप कोणाला भेटलेली आहे? तर एमेलिया केर. दोन्ही कुठल्या देशासाठी, आपल्या दोन्ही कुठल्या संघासाठी खेळतात? तर MI साठीच खेळतात. क्लिअर आहे, बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित राज्यातलं पहिलं मंदिराचं उद्घाटन केलं आहे? तर कुठल्या जिल्ह्यामध्ये झालं आहे ते? तर ते झालं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये कुठे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी या ठिकाणी. पण हे भारतातलं पहिलं नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण खूप साऱ्या न्यूज रिपोर्टरने आणि खूप साऱ्या युट्यूब चॅनलने सुद्धा सांगितलं होतं की हे भारतातलं पहिलं आहे. भारतातलं पहिलं कुठे आहे माहिती आहे? भारतातलं पहिलं आहे श्रीसैलाम ह्या ठिकाणी. श्रीसैलाम कुठे आहे? श्रीसैलाम आहे तेलंगणामध्ये. क्लिअर आहे. पुढे आता नवी दिल्लीमध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स झाले. तर ह्या पॅरा गेम्ससाठी शुभंकर कोण होता? तर शुभंकर होता एक चिमणी, तिचं नाव आहे उज्ज्वला. तर ह्या पॅरा गेम्समध्ये कोणी टॉप केलेलं आहे? तर ह्या पॅरा गेम्समध्ये हरियाणा राज्याने टॉप्स केलेलं आहे आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये 5 नंबरला राहिला होता. क्लिअर आहे. तर हे लक्षात द्या, कोणी टॉप केलेलं आहे हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. पुढे तसाच खेलो इंडियाचा प्रश्न आहे बघा. खेलो इंडिया हिवाळी गेम्स किंवा खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 जे कुठे झाले? तर जे लेह आणि लडाखमध्ये, लेहमध्ये NDA स्टेडियममध्ये झाले. तर ह्या गेम्समध्ये 18 पदकांसह अव्वल स्थान कोणी पटकावलेलं आहे? तर कोणी पटकावलेलं आहे? तर ते पटकावलेलं आहे भारतीय सेनेने किंवा इंडियन आर्मीने. क्लिअर आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा 4 नंबरला होता. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर हा पुरस्कार भेटलेला आहे तर एक खूप उत्कृष्ट असे स्कल्प्टर किंवा शिल्पकार, त्यांचं नाव आहे राम वंजी सुतार. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला माहिती असेल, स्टॅच्यू ऑफ युनिटी व इतर भरपूर सारे असे शिल्प किंवा मूर्ती अशा बनवलेल्या आहेत. तर ह्यांना ते 2024 साठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. क्लिअर आहे, लक्षात ठेवायचा आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता डंकी मार्ग, डंकी तुम्हाला एक पिक्चर आलेला माहिती असेल. डंकी मार्ग म्हणजे काय? तर अमेरिकेमध्ये इल्लीगल असा एंट्री मारण्यासाठी जो मार्ग असतो त्याला डंकी मार्ग म्हणतात. ठीक आहे. तर ह्याच्या रिलेटेड एका पत्रकारांनी एक चांगला रिपोर्ट केला होता. तर ह्या रिपोर्टच्या प्रभावी कव्हरेजसाठी रामनाथ गोयंका पत्रकारिता 2025चा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांचं नाव आहे मृदुलिका झा. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. तसेच ज्या रिजनल लँग्वेज आहे, रिजनल लँग्वेज त्याच्यामध्ये ABP माझाचे मंदार गोंझारी ह्यांना सुद्धा रामनाथ गोयंका रिजनल लँग्वेजसाठी अवॉर्ड भेटलेला आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही ठेवलं तरी चालेल. आता पुढे जाण्याआधी एक लहानशी रिक्वेस्ट आहे. तर आतापर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओच्या खाली लाईक करायचं आहे आणि माझ्या टीचिंगबद्दल जर तुम्हाला काही फीडबॅक द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. कारण तुमच्या एका लाईकने मला जास्तीत जास्त तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटते. तर प्लीज एक लाईक करायचं आहे. चला, आता भारताच्या पंतप्रधानांनी इंडो पॅसिफिक महासागर उपक्रम IPOI मध्ये न्यूझीलंडच्या सहभागाचे स्वागत केलं आहे. तर हे IPOI काय आहे पहिल्यांदा? तर हे IPOI आहे
तर एक फ्रेमवर्क आहे कशासाठी, तर मॅरीटाईम कॉर्पोरेशनसाठी आणि मॅरीटाईम डेव्हलपमेंटसाठी, म्हणजेच काय, तर मराठीतनं समुद्र सहयोगासाठी आणि समुद्र समृद्धीसाठी. तर ह्याच्यामध्ये आता न्यूझीलंड सुद्धा जॉईन झालेलं आहे. तर न्यूझीलंडचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव काय आहे, तर क्रिस्टोफर लक्झन. काय नाव आहे, क्रिस्टोफर लक्झन. तर हे भारताच्या दौऱ्यावर होते. तर ह्यांनी हे फ्रेमवर्क जॉईन केलेलं आहे. तर त्यांनी इथे विचारलंय की त्याचे जे आधारस्तंभ आहेत ते काय आहेत मॅरीटाईमचे, सॉरी IPOIचे. तर IPOIचे 7 असे आधारस्तंभ आहेत. एक काय, तर मॅरीटाईम इकॉलॉजी, मॅरीटाईम सिक्युरिटी, मरीन रिसोर्सेस, कॅपॅसिटी बिल्डिंग, रिसोर्स शेअरिंग, डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट, सायन्स टेक्नॉलॉजी, अकॅडमिक कॉर्पोरेशन आणि ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी. तर ह्याच्यामधलं कुठलं नाही आहे त्यांनी विचारलंय. तर काय नाही आहे, खोल समुद्रातील शोध म्हणजे डीप सी एक्सप्लोरेशन हे नाहीये. क्लिअर आहे. पुढे, उत्तर भारतातला पहिला अणुप्रकल्प कुठल्या ठिकाणी विकसित केला जात आहे, कुठल्या ठिकाणी, तर गोरखपूर. आणि गोरखपूर कुठलं, तर UP वाला नाही, कुठलं, हरियाणामधलं. ठीक आहे. तर हे क्लिअर असून द्या. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे IOC, तिच्या 10व्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड झाली आणि ती इतिहासामध्ये पहिलीच निवड आहे ज्यामध्ये महिला ही अध्यक्ष म्हणून इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीच्या नेमली गेली आहे. तर त्यांचं महिलाचं नाव काय आहे, त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे कस्ट्री कॉवेंट्री किंवा क्रिस्टी कॉवेंट्री. आणि ह्या कुठल्या देशाच्या आहेत, तर ह्या झिम्बाब्वेच्या आहेत. क्लिअर आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित जल पुरस्कार स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 हा कोणाला भेटलेला आहे, तर ही व्यक्ती कोण आहे, तर ह्यांचं नाव आहे गुंटर ब्लोशेल. आता हे नाव जे आहे ते जर्मन भाषेमध्ये आहे, पण तुम्हाला असंच लक्षात ठेवायचं गुंटर ब्लोशेल. पण हे जर्मन व्यक्ती नाहीत, हे कुठले व्यक्ती आहेत, तर एक ऑस्ट्रियन व्यक्ती आहेत. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रियन. तर ह्यांनी काय केलं, तर हे हायड्रोलॉजिस्ट आहेत आणि ह्यांनी कसला हे केला, तर ह्यांनी शोध लावला की क्लायमेट चेंजचा फ्लड पॅटर्न म्हणजे काय, तर पुरांचे जे पूर जे आले, पूर 2024-25 मध्ये, तर क्लायमेट चेंजचा हा पूर येण्यावर काय हे होता, इफेक्ट होता, तर त्याचा स्टडी ह्यांनी केला आणि एक पॅटर्न डेव्हलप केला. तर ह्यासाठीच त्यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज भेटलेला आहे. क्लिअर आहे. पुढे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार किंवा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 हा कोणाला भेटलेला आहे, तर त्यांचं नाव आहे विनोद कुमार शुक्ला. आता हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता विनोद कुमार शुक्लांची 2 नोवेल तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पहिला आहे दीवार में एक थी खिडकी आणि दुसरा आहे नोकर की कमीज. ठीक आहे. इन केस तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. पुढे, पण ह्यांचं नाव नक्की लक्षात ठेवा. आता 10वा रायसिना डायलॉग झाला, हा कुठे झाला, तर नवी दिल्ली इथे झाला आणि त्याला न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्झन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर हा डायलॉगचं अरेंजमेंट किंवा हा डायलॉगचं आयोजन कोण करते, तर परराष्ट्र मंत्रालय करते. आणि अजून कोण करते, तर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन ORF ही संस्था करत असते. ठीक आहे. तर ह्यावर पास्टमध्ये खूप सारे प्रश्न आलेले आहेत रायसिना डायलॉगवर, म्हणून हा मी प्रश्न कव्हर केलेला आहे. क्लिअर आहे. पुढे, आता भारतातलं एक असं राज्य आहे ज्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आयोग स्थापन केला आहे आणि तसा तो एक कायदा सुद्धा त्यांनी मंजूर करून घेतला आहे त्यांच्या विधिमंडळातून. तर ते कुठलं राज्य आहे, तर ते राज्य आहे केरळ. पुढे, आता पुढचा प्रश्न सुद्धा तसाच आहे. भारतातलं असं कुठलं पहिलं राज्य आहे ज्यांनी अपंग व्यक्तींना सुविधा देण्यासाठी त्यांच्या विधानसभेमध्ये सांकेतिक भाषाचे सादर केली आहे, सांकेतिक भाषा आणली आहे, तर ते कुठलं राज्य आहे, तर ते राज्य आहे पंजाब. हे सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. पुढे, डिझास्टर मॅनेजमेंट अमेंडमेंट बिल आलं 2024, हे पास झालं संसदेतनं. तर हे बिल कुठल्या राज्याच्या राजधान्या आणि मोठ्या शहरांसाठी लागू नाही, तर हे कोणासाठी लागू नाही, तर हे लागू नाही नवी दिल्ली नाही, दिल्ली म्हणजे दिल्लीचा जो NCR रिजन आहे, NCR तो, आणि कुठला, तर पंजाब आणि हरियाणाची राजधानी जी आहे चंदीगड, तो पण एक केंद्रशासित प्रदेश आहे. तर हे 2 केंद्रशासित प्रदेशावर हे बिल लागू नाही. क्लिअर आहे. पुढे, आता संगीत अकॅडमीने 2025चा संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला दिलेला आहे, तर त्यांचं नाव आहे RK श्रीराम कुमार. आणि ते कुठलं वाद्य वाजवतात, तर त्यांचं वाद्य आहे व्हायोलिन. हे बघा त्यांच्या हातामध्ये आहे व्हायोलिन. क्लिअर आहे. पुढे, गणितातला नोबेल त्याचं नाव आहे एबल पारितोषिक 2025. तर गणिताचा नोबेल कोणाला भेटलेला आहे, ज्याचं नाव आहे एबल पुरस्कार, तर तो भेटलेला आहे मसाकी काशिवारा यांना. मसाकी काशिवारा कुठल्या देशाचे आहेत, तर ते जपान ह्या देशाचे आहेत. क्लिअर आहे. लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर घिबली. आता हे घिबली नाव तुम्ही ऐकलं असेल, ज्यावर खूप सारे कार्टून्स हे तुम्ही बनवत होते तुमचे स्वतःचे किंवा तुमच्या मित्रांचे. तर हे आर्ट किंवा ही जी कला आहे, कलेला जे घिबली नाव दिलंय हे कोणी दिलंय, तर त्यांचं नाव आहे हायो मियाझाकी. ते सुद्धा जपानचेच आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, आता म्यानमारमध्ये एक भूकंप झाला. तर ह्या भूकंपानंतर
भारताने मानवतावादी एक मदत पोहोचवली तिथे आणि ती मदत पोहोचवण्यासाठी त्या ऑपरेशनला एक नाव दिलं. त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? भारतीय लष्कराने जे ऑपरेशन केलं त्याचं नाव आहे ऑपरेशन ब्रह्मा. त्यानंतर अशाच प्रकारचं ऑपरेशन आपण काही वर्षापूर्वी तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा सुद्धा केलं होतं. तर त्या ऑपरेशनचं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं ऑपरेशन दोस्त. पुढे आता इराण आणि इस्रायलचं वॉर चालू आहे. तर इराणमधनं भारतीय लोकांना पुन्हा इंडियामध्ये आणण्यासाठी एक ऑपरेशन केलं. त्या ऑपरेशनचं नाव काय आहे? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सिंधू. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इस्रायल हमास वॉर जेव्हा चालू झाला 2023 मध्ये, तेव्हा सुद्धा एक ऑपरेशन केलं होतं इस्रायलमधनं भारतीय लोकांना आणण्यासाठी. त्याचं नाव होतं ऑपरेशन अजय. त्यानंतर हैती देशामध्ये सिव्हिल वॉर चालू होता, तर तिकडून भारतीय लोकांना आणण्यासाठी एक ऑपरेशन केलं, त्याचं नाव होतं ऑपरेशन इंद्रावती. काय? ऑपरेशन इंद्रावती. क्लिअर आहे? एवढी ऑपरेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे आता बीसीसीआयचे अवॉर्ड झाले, त्याचं नाव होतं नमन पुरस्कार किंवा नमन अवॉर्ड्स. तर ह्या अवॉर्ड्समध्ये जीवन गौरव पुरस्कार किंवा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तो कोणाला देण्यात आला आहे? तर तो महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला आहे. तर आता बघा, एवढे सारे अवॉर्ड देण्यात येतात, पण तुम्हाला फक्त हे 4 लक्षात ठेवायचे नमन अवॉर्ड्स मधले. एक म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, जो की भेटला आहे सचिन तेंडुलकर यांना. त्यानंतर बीसीसीआय स्पेशल अवॉर्ड, जो कोणाला भेटला आहे? तर रविचंद्रन अश्विन यांना भेटला आहे. त्यानंतर पॉली उमरीगर अवॉर्ड बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर, हा सुद्धा महत्वाचा आहे, तो कोणाला भेटला आहे? तर जसप्रीत बुमराला. आणि बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर उमेन, हा कोणाला भेटलेला आहे? तर तो भेटलेला आहे स्मृती मंधना यांना. तर हे 4च अवॉर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे आता 2025-26चं जे आपलं बजेट झालं, त्यामध्ये सरकारने सांगितलं की मखाना बोर्डची स्थापना केली जाईल. तर ह्या मखाना बोर्डची स्थापना कुठल्या राज्यामध्ये केली जाणार आहे? तर मखाना काय आहे? तर मखाना बघा, तुमच्यापैकी बऱ्याचपैकी लोकांना माहिती असेल मखाना काय आहे. तर इट्स लाईक अ पॉपकॉर्न. ठीक आहे, पॉपकॉर्न सारखं असते. तर हे मखाना बोर्डची जी स्थापना आहे ती कुठे केली जाणार आहे? तर ती आहे बिहारमध्ये. तर बघा, बजेट रिलेटेड जे पण प्रश्न असतात ते तुमच्यासाठी परीक्षेसाठी खूप उपयोगाचे आहेत किंवा खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण मागच्या ज्या भरती झाल्यात MNCच्या, त्याच्यावर बजेटवर 1 ते 2 प्रश्न हे विचारलेच गेलेले आहेत. तर ह्या मखाना बोर्ड शिवाय आसाम राज्यामध्ये युरिया प्लांट सुद्धा येणार आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे सुद्धा बजेटवर प्रश्न आहे. तर 2025 आणि 26च्या बजेटनुसार जे आपलं विमा क्षेत्र आहे किंवा इन्शुरन्स सेक्टर आहे, त्याच्यामध्ये FDI जो येतो, थेट परकीय गुंतवणूक, त्याची जी लिमिट आहे ती आता 100% नेली आहे. पण त्याची लिमिट आधी किती होती? तर ती आधी होती 74%. तर आता 74% वरून डायरेक्ट ती 100% नेली आहे. म्हणजे आता FDI जे आहेत इन्शुरन्स सेक्टरमध्ये, ती आता पूर्ण 100% मध्ये येणार आहे. क्लिअर आहे? तर हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रायसेना डायलॉग हा 2016 पासून आयोजित केला जातो. आणि हा रायसेना डायलॉग जो आहे कुठे आयोजित केला जातो? तर तो केला जातो नवी दिल्लीमध्ये. आणि हा दरवर्षी होणारा एक संवाद आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय होते? तर राजकीय वार्ता होत असतात आणि इकॉनॉमिक्सवर वार्ता होत असतात. म्हणजे इकॉनॉमिस्ट वगैरे आलेले असतात, प्लस बिझनेसमॅन आलेले असतात किंवा आणि राजकीय जे लोक असतात, नेते लोक, ते पार्टिसिपेट त्याने केलेलं असते. तर आता अशाच प्रकारचा जो पहिला रायसेना मध्यपूर्व किंवा मिडल ईस्टची जी परिषद आहे ती कुठे भरवली जाणार आहे? कुठल्या देशामध्ये? ती भरवली जाणार आहे UAE मध्ये. आणि UAE मध्ये कुठे? तर UAE मध्ये अबुधाबीमध्ये. तर हा सुद्धा एक सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि रायसेना डायलॉगचं आयोजन कोण करत असते? तर परराष्ट्र मंत्रालय आणि ORF, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन. क्लिअर आहे? मी मागच्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलेलं आहे रायसेना डायलॉग बद्दल. ज्याने अजून बघितला नसेल तर त्यांनी नक्की जाऊन ते लेक्चर्स बघायचे आहेत. पुढे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची म्हणजे ICCची वुमेन्स चॅम्पियनशिप जी झाली, वुमेन चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 ते 25, तर ही कोणी जिंकलेली आहे? तर हा सुद्धा सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. वुमेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 ते 25 ही जिंकलेली आहे ऑस्ट्रेलिया या संघाने. आता इथे 2022 ते 25 का आहे? तर ही चॅम्पियनशिप जी चालली ती जवळपास 4 वर्ष चाललेली आहे. पण ही चॅम्पियनशिप वन डे क्रिकेटसाठी होती. आता तुम्हाला माहिती असेल पुरुषांमध्ये एक टेस्ट चॅम्पियनशिप चालते, पण ती टेस्ट क्रिकेटसाठी असते, पण ही वन डे चॅम्पियनशिप होती. तर आता बघा, ह्या चॅम्पियनशिप बद्दल मी महत्त्वाचं तुम्हाला काहीतरी सांगतो. तर ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ती 10 टीममध्ये खेळली गेली आणि प्रत्येक संघाने 8 संघांसोबत मॅचेस ह्या खेळलेल्या आहेत. आणि मॅचेस कशा खेळलेल्या आहेत? तर तुम्हाला त्यांच्या देशामध्ये जाऊन 3 मॅचेसची एक सिरीज खेळायला लागलेली आहे. तर त्यांच्या देशामध्ये जाऊनच नाही तर होम पिचवर सुद्धा तुम्हाला मॅचेस झालेले आहेत. आणि किती मॅचेस झालेले आहेत? तर आता 8 संघासोबत खेळले आहेत, म्हणजे 4 मॅचेस झालेले आहेत. ठीक आहे, 4 मॅचेस ह्या बाहेरच्या देशात आणि 4 मॅचेस ह्या तुमच्या देशात. आणि मग ह्या 8 मॅचेस ज्या झाल्या त्यांना प्रत्येक मॅचला काही पॉईंट ठेवले होते आणि त्या पॉईंटनुसार
ऑस्ट्रेलिया टीमने जे आहे ते पहिलं फिनिश केलेलं आहे. त्यांनी 39 पॉईंट्स घेऊन हे पहिलं फिनिश केलेलं आहे. त्यानंतर कुठली टीम होती, तर त्यानंतर होती इंडिया. इंडियाने सेकंड फिनिश केलेलं आहे. इंडियाला 37 पॉईंट भेटले. त्यानंतर ती इंग्लंड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका. तर ह्यांच्यापैकी ज्या टॉप 5 टीम होत्या त्या डायरेक्ट क्वालिफाय झालेल्या आहेत. कशासाठी, तर वुमेन्स क्रिकेट जो वर्ल्ड कप होणार आहे 2025 त्याच्यासाठी. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, तर विनर कोण होता, विनर होता ऑस्ट्रेलिया. पुढे सगळ्यात जास्त रन्स कोणी केले, तर सगळ्यात जास्त रन्स केले भारताच्या स्मृती मंधानाने, जे की होते 1358 रन टोटल. त्यानंतर सगळ्यात जास्त विकेट कोणी काढल्या, तर त्या काढल्या दीप्ती शर्माने. भारताच्या दीप्ती शर्माने 42 विकेट्स काढल्या. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की ही पद्धत कुठली होती किंवा हा फॉर्मॅट कुठला होता क्रिकेटचा, तर ह्या फॉर्मॅटचं नाव आहे राऊंड रॉबिन. काय नाव आहे, राऊंड रॉबिन. पुढे भारत आणि कुठल्या देशाच्या मिलिटरीने एकविरीन नावाचा लष्करी सराव केलेला आहे, तर कुठल्या देशाचा आहे एकविरीन, कोणासोबत केला आहे आपण, तर त्याचं नाव आहे मालदीव सोबत. आता तुम्हाला फक्त ह्या एकविरींचं नावच लक्षात ठेवायचं नाही की एकविरीन आपण मालदीव सोबत करतो, तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं की हा मिलिटरी आहे, नेव्हल आहे का एअरफोर्सचा सराव आहे. कारण मी मागे एका प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलं, टीसीएसने ह्या दोन्ही ह्याचं नाव दिलं होतं, पण तुम्हाला विचारलं होतं की हा मिलिटरी आहे, नेव्ही आहे का कोस्ट गार्डचा आहे, तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पुढे आपण श्रीलंका सोबत 2 युद्धाभ्यास करतो. तर आर्मी जी करते त्याचं नाव आहे मित्रशक्ती आणि जी नेव्ही करते तिचं नाव आहे स्लिनेक्स. त्यानंतर बांगलादेश सोबत आपले 2 युद्ध अभ्यास होतात. एक करते आर्मी, तिचं नाव आहे संप्रीती, आणि एक करते नेव्ही, तिचं नाव आहे बोंगो सागर. त्यानंतर नेपाळ सोबत आपण एक आर्मीची आपली एक्सरसाइज होते, तिचं नाव आहे सूर्यकिरण. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे मलेशिया आणि इंडियाचे पण एक्सरसाइज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर एक्सरसाइज एअरफोर्सची जी एक्सरसाइज आहे तिचं नाव आहे उदारा शक्ती. नेव्हीची जी आहे तिचं नाव आहे समुद्र लक्ष्मण, आणि मिलिटरीची जी आहे किंवा आर्मीची जी आहे तिचं नाव आहे हरिमो शक्ती. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आता इंडियाच्या 2 महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेमध्ये खूप महत्वाचा रोल आहे. त्याच्यामधली एक आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आणि दुसरी आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तर ह्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये टोटल मांजरीच्या जातीचे किती प्राणी समाविष्ट आहेत, तर किती आहेत ते आहेत 7. कोणकोणते, तर टायगर, लायन, स्नो लेपर्ड, जगवार, प्युमा आणि शेवटचा चित्ता. तर ह्या बिग कॅट अलायन्सचा लॉन्च कधी केलं होतं, तर 2023 मध्ये, जेव्हा आपला प्रोजेक्ट टायगर जो होता, प्रोजेक्ट टायगर ज्याला 50 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा ह्या बिग कॅट अलायन्सची आपण घोषणा केली होती भारताने, आणि त्याला आतापर्यंत 11 कंट्री जॉईन झालेले आहेत. क्लिअर आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल सोलर अलायन्सची सुद्धा भारताने स्थापना केली होती, आणि त्याला सुद्धा 100+ हे कंट्रीजने जॉईन केलेला आहे. आता ह्या दोघांचं हेडक्वार्टर कुठे आहे, तो सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे नवी दिल्लीला, आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे गुरगाव किंवा गुडगाव हरियाणामध्ये. क्लिअर आहे. आता बजेट 2025-26 नुसार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट ही कुठल्या राज्यामध्ये उघडली जाणार आहे, तर ती उघडली जाणार आहे बिहारमध्येच. बिहारला ह्या बजेटमध्ये खूप सारा भेटलेला आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फोकस प्रोडक्ट स्कीम जी की आहे फुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी, तर ह्या रिलेटेड सुद्धा एक स्कीम आणलेली आहे. पुढे एक स्कीम दुसरी आलेली आहे, ती आहे टॉईजसाठी किंवा खेळण्यांसाठी. तर इंडियाला एक ग्लोबल हब बनवायचं आहे टॉईजमधलं, तर ह्याची घोषणा सुद्धा बजेटमध्ये केली होती. पुढे तर देशातलं पहिलं असं कुठलं राज्य आहे जिथे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं विद्यापीठ येणार आहे किंवा स्थापन केलं जाणार आहे, तर ते केलं जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ह्या AI युनिव्हर्सिटी सोबतच महाराष्ट्रामध्ये अजून एक भारतातील पहिलं शैक्षणिक शहर म्हणून विकसित होत आहे. ते कुठे होत आहे, तर ते नवी मुंबईला होत आहे. म्हणजे ह्या शैक्षणिक शहरामध्ये काय काय असणार आहे, बाहेरच्या देशामध्ये ज्या पण युनिव्हर्सिटी आहेत मोठमोठ्या, त्याचे ऑफशोर कॅम्पस आहेत, ते ह्या शैक्षणिक शहरामध्ये असणार आहेत, आणि ते कुठे होत आहे, ते होत आहे नवी मुंबईला. पुढे AI रिलेटेड जे भारतातलं पहिलं डेटा सेंटर उभं राहणार आहे, ते कुठे होणार आहे, तर ते राहणार आहे नवा रायपूर या ठिकाणी. नवा रायपूर कुठे आहे, नवा रायपूर हे छत्तीसगडमध्ये आहे. ठीक आहे. छत्तीसगडमध्ये नवा रायपूर ह्या ठिकाणी AIचं पहिलं डेटा सेंटर भारतातलं उघडलं जाणार आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बजेटमध्ये अजून एक घोषणा करण्यात आली होती, ती की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक युनिफाईड प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे, ज्यामध्ये व्यापाराचं डॉक्युमेंटेशन आणि वित्त पुरवठा ह्याच्याबद्दल काही सोल्युशन्स हे दिले जाणार आहेत. तर त्याचं नाव काय आहे, तर त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे भारत ट्रेड नेट. काय नाव आहे, भारत ट्रेड नेट. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे
2025च्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारामध्ये ॲलन बॉर्डर पदक हे कोणाला भेटलेलं आहे? ते भेटलेलं आहे ट्रॅव्हिस हेडला. आता भारताचे जसे नमन अवॉर्ड्स आपण मगाशी बघितले, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे सुद्धा अवॉर्ड्स होतात. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा अवॉर्ड आहे ॲलन बॉर्डर पदक, तर हे भेटलेलं आहे ट्रेव्हिस हेडला. तर हे एवढे प्रकारचे अवॉर्ड्स हे त्यांच्यामध्ये सुद्धा दिले जातात. पण तुम्हाला दोन महत्त्वाचे लक्षात ठेवा, तर ते बिलिंडा क्लार्क अवॉर्ड ॲनाबेल सुदरलँडला भेटलेला आहे आणि ॲलन बॉर्डर, ठीक आहे, ट्रॅव्हिस हेडला. आता भारताची पहिली ड्रोन सिटी जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये येणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुठली कंपनी ही ड्रोन सिटी उभारणार आहे? तर ती उभारणार आहे गरुड एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, जी की एक चेन्नई बेस कंपनी आहे ड्रोनसाठी स्पेशली. आणि ह्या कंपनीचे सीईओ आहेत अग्निश्वर जयप्रकाश, हे आहेत त्याचे सीईओ. पुढे ह्या कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर कोण आहे गरुड एरोस्पेसचं? मागच्या वर्षीचा महत्त्वाचा प्रश्न आहे, तो आहे महेंद्रसिंग धोनी. आणि MS धोनीची ह्या कंपनीमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पुढे 1700 किलोमीटर इतका मारा करणारं एक बॅलिस्टिक मिसाईल, त्याचं नाव आहे एतेमाद. तर ही मिसाईल कुठल्या देशांनी सादर केली आहे? तर ही मिसाईल आहे इराणची. तर ह्या मिसाईलचं सुद्धा तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण मिसाईलवर सुद्धा खूप प्रश्न विचारले गेले होते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. पुढे आता नेदरलँड्समध्ये एक प्रतिष्ठित टाटा स्टील मास्टर्स ही स्पर्धा होते. तर ही स्पर्धा कशासाठी होते? तर चेसमध्ये होते. तर ह्याचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर ते पटकावलं आहे आपल्या भारताच्या आर प्रज्ञानंदाने. आणि आर प्रज्ञानंदाने फायनलमध्ये कोणाला हरवलेलं आहे? तर ते सुद्धा हरवलेलं आहे भारताच्याच डी गुकेशला. आणि डी गुकेश कोण आहे? तर डी गुकेश सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन आहे चेसमधला. तर 2006 नंतर पहिल्यांदाच कुठल्या भारतीयाने ही स्पर्धा जिंकलेली आहे? 2006 मध्ये ती कोणी जिंकली होती? तर भारताचा महान खेळाडू विश्वनाथन आनंद यांनी. आता हा पुढचा प्रश्न सुद्धा सुपर इम्पॉर्टंट आहे. तर आता तुम्हाला माहिती असेल एआयचा चुकीचा वापर सुद्धा केला जातो. म्हणजे एआय पासनं बाल लैंगिक शोषण सामग्री किंवा चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल सुद्धा तयार केलं जाते. पण असा जर तुम्ही वापर केला एआयचा तर तुमच्यावर कठोर कायद्यांनी कारवाई होईल. तर असे कठोर कायदे बनवणारा जगातला पहिला देश कुठला बनलेला आहे? तो बनलेला आहे युनायटेड किंगडम. तर हे जे डीप फेकचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळेच हा कायदा करावा लागला आहे. पुढे सेंट्रल झू ऑथॉरिटीने भारतातील पहिल्या पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र हे मंजूर केलं आहे. तर हे ब्रीडिंग सेंटर कुठे उभारलं जाणार आहे? तर ते उभारलं जाणार आहे रेवा मध्य प्रदेश ह्या ठिकाणी. आणि रेवामध्ये कुठे? तर गोविंदगड ह्या ठिकाणी. पुढे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे मनरेगा. तर ह्याच्या अंतर्गत रोजगार प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक ॲप लॉन्च केलं आहे, माय नरेगा ॲप. तर हे कुठून लॉन्च केलेलं आहे? तर हे लॉन्च केलेलं आहे बारमेर राजस्थान ह्या ठिकाणनं. पण हे कुठलं नवीन ॲप नाहीये. पहिले ह्या ॲपचं नाव होतं जन्म नरेगा. काय नाव होतं? जन्म नरेगा. त्याचंच नाव चेंज करून फक्त माय नरेगा असं केलेलं आहे. ठीक आहे, ते कुठून लॉन्च केलं आहे? तर बारमेर राजस्थान. पुढे आता तुम्हाला एक मॅगझिन माहिती असेल फोर्ब्स. तर फोर्ब्स काय आहे? तर एक अमेरिकन बिझनेस मॅगझिन आहे. त्यांनी एक जगातील 10 शक्तिशाली देशांची लिस्ट दिलेली आहे. तर ह्या 10 देशांमध्ये टॉपला कोण आहे? तर टॉपला आहे USA. पण 2 नंबरला कुठला देश आहे? तर 2 नंबरला आहे चायना. आणि भारताची पोझिशन किती आहे ह्याच्यामध्ये? तर ह्या लिस्टमध्ये भारताची पोझिशन आहे 12वी. पहिल्या 10 मध्ये नाही आहेत आपण, 12वी पोझिशन आहे. आता इथे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे, GDPच्या बेसवर हा इंडेक्स नाही प्रसिद्ध केला जात किंवा ही लिस्ट नाही दिली जात. तर ही लिस्ट देताना हे 5-6 पॉईंट महत्त्वाचे लक्षात घेतले जातात. तर लीडरशिप, इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स, पॉलिटिकल पॉवर, इंटरनॅशनल अलायन्स, मिलिटरी स्ट्रेंथ, एनर्जी रिसोर्सेस, कल्चरल इन्फ्लुएन्स. तर अशा प्रकारचे काही पॉईंट हे लक्षात ठेवून ही लिस्ट दिली जाते. GDP नाही. GDP मध्ये आपण 4th पोझिशनला आत्ता सध्या आहोत, पण ही पोझिशन चेंज होत राहते, 4 किंवा 5 अशी होत राहते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. भारताची पोझिशन किती आहे? तर 12वी. पुढे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये काही अटल टिंकरिंग लॅबची घोषणा केलेली आहे. अटल टिंकरिंग लॅब्स किती आणणार आहेत? तर टोटल 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स ह्या खोलल्या जाणार आहेत. आणि त्या किती वर्षात खोलल्या जाणार आहेत? तर त्या 5 वर्षात. ठीक आहे, कुठे खोलल्या जाणार आहेत? तर सरकारी शाळांमध्ये. म्हणजे सरकारी शाळेतील मुलांमध्ये इनोव्हेशन आणि सायंटिफिक टेम्पर हे जागवलं जाईल. तर बघा 50 अटल टिंकरिंग लॅब्स. त्यानंतर ऑल गव्हर्नमेंट स्कूल्स, प्रायमरी हेल्थ सेंटर्स इन रुरल एरियाज, म्हणजे गावामधले जे प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते ह्यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सुद्धा दिली जाणार आहे भारत नेट प्रोजेक्टनुसार. त्यानंतर भारतीय भाषा पुस्तक स्कीम ही सुद्धा लॉन्च केली गेली, ज्यामध्ये भारतीय ज्या भाषा आहेत त्यांचं डिजिटल फॉर्ममध्ये त्या केल्या जाणार आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल.
त्यानंतर कॅन्सर केअर सेंटर ही डे केअर कॅन्सर केअर सेंटर ही उभारली जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुढील 3 वर्षामध्ये. ठीक आहे, 200 सेंटर येणार आहेत. तर हे सुद्धा घोषणा केलेली आहे. त्यानंतर स्किलिंग आणि हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा काही घोषणा केल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे 5 नॅशनल सेंटर उभारली जाणार आहेत एक्सलन्स अँड स्किलिंगसाठी. कारण भारताला आपल्याला पुढे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुढे न्यायचं आहे. कारण भारताची जी इकॉनॉमी आहे ती सध्या कशावर डिपेंडेंट आहे, तर सर्व्हिस सेक्टरवर डिपेंडंट आहे. मॅन्युफॅक्चरिंग फार कमी होत आहे. तर आपल्याला चायना अमेरिकेसारख्या देशासोबत कम्पीट जर करायचं असेल तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे जावं लागेल. त्यामुळे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग बद्दल किंवा R&D बद्दल आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षित करावं लागणार आहे. कारण आपले विद्यार्थी सध्या इंस्टाग्रामवर रील बनवण्यामध्ये बिझी आहेत. तर इंस्टाग्रामवर रील बनवून आपण पुढे जाऊ शकणार नाही. आपल्याला नवीन नवीन इनोव्हेशन हे करावे लागणार आहेत जर आपल्याला ह्या देशांसोबत कम्पीट करायचं असेल तर. पुढे 5 IIT ची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स खोललं जाणार आहे. पुढे मेडिकल कॉलेजमध्ये पुढच्या वर्षापर्यंत 10,000 सीट ह्या अलोकेट केल्या जाणार आहेत आणि पुढील 5 वर्षामध्ये 75,000 मेडिकल सीट्स ह्या अलोकेट केल्या जाणार आहेत. क्लिअर आहे. तर एवढं बजेटबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो झाला 2025. त्या एक्सपोमध्ये भारतात पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा EV कार ही लॉन्च करण्यात आलेली आहे. तर त्यांनी इथे आपल्याला विचारलंय की हे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो कुठे आयोजित केला गेला होता, तर तो केला गेला होता नवी दिल्लीला. पण ही जी कार जी बनवलेली आहे इलेक्ट्रिक किंवा सौर ऊर्जेवर चालणारी कार ही कोणी बनवलेली आहे, तर वायवे मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने, जिचं नाव आहे इवा. ठीक आहे, ह्या मॉडेलचं नाव आहे इवा. पुढे ह्याची रेंज जी असणार आहे ती 250 किलोमीटर असणार आहे आणि ती सोलर पॅनलने, इथे सोलर पॅनल इन्स्टॉल केलेले आहेत तिच्यावरती, तर सोलर पॅनलने ती 10 किलोमीटर प्रति दिवसाला एवढी एनर्जी जनरेट करणार आहे. म्हणजे ही टोटली डिपेंडंट नाही आहे सोलर एनर्जीवर, ही डिपेंडंट आहे बॅटरी प्लस सोलर एनर्जी. म्हणजे तुम्ही तिची चार्जिंग विदाऊट सोलर सुद्धा करू शकता. ठीक आहे. पुढे ह्याची प्राइसिंग सुद्धा त्यांनी कमी ठेवलेली आहे, 3.5 लाख ते 4.5 लाख पर्यंत ही तुम्हाला भेटणार आहे. तर हे काही पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा तिचं नाव आणि तिच्या कंपनीचं नाव आणि हे ग्लोबल एक्सपो कुठे अरेंज केला होता तो. पुढे ह्या एक्सपोचं जे थीम आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे बियॉन्ड बाउंड्रीज को क्रिएटिंग फ्युचर ऑटोमेटिव्ह व्हॅल्यू चेन. आजकाल काय झालेलं आहे, TCS थीम सुद्धा विचारत आहे, त्यामुळे मी ह्या थीम सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. पुढे आता 2024 साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिले गेले. तर ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलं एक और अश्वत्थामा ह्या लघुकथेसाठी डोगरी ह्या भाषेतील अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे, तर हा प्रश्न तुम्हाला बिलकुल इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला इम्पॉर्टंट आहे मराठी भाषेसाठी कुठल्या लेखकाला साहित्य अकादमी अवॉर्ड देण्यात आलेला आहे, आणि तो आहे विंदाचे गद्य रूप, आणि त्या लेखकांचं नाव आहे सुधीर रसाळ. काय नाव आहे? सुधीर रसाळ. तर बघा, असे जे पण अवॉर्ड्स होतात त्यामध्ये मराठी भाषा, इंग्लिश भाषा आणि हिंदी भाषा ह्या तिघांबद्दलच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्या कुठल्याही भाषेसोबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही. तर सगळ्यात पहिली आहे मराठी भाषा, मी तुम्हाला सांगितलं विंदाचे गद्यरूप. त्यानंतर इंग्लिश भाषेमध्ये कोणाला देण्यात आलं आहे, तर स्पिरिट नाईट्स, आणि ऑथरचं नाव आहे इस्टरिन किरे. त्यानंतर हिंदीचं कोण आहे, मै जब तक आई बहार, ही एक पोएट्री आहे आणि ती कोणाची आहे, तर गगन गिलची आहे. ठीक आहे, हे तीनच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 22 लँग्वेज आहेत, पण साहित्य अकादमी अवॉर्ड हा 23 लँग्वेजसाठी दिला जातो, आणि त्या 23 लँग्वेज हे आहेत. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, 22 लँग्वेज आहेत. तर ह्याच्यामध्ये जी राजस्थानी लँग्वेज आहे ती भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा घटनेमध्ये नाही आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न सुद्धा बजेटवर आहे. तर भारत एक न्यूक्लिअर एनर्जी मिशन लॉन्च करणार आहे, आणि त्या मिशनमध्ये स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर ह्या रिॲक्टरच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च केला जाणार आहे. तर ते किती रुपये खर्च केले जाणार आहेत, तर ते केले जाणार आहेत 20,000 करोड रुपये. तर तुम्हाला फक्त ह्याचं नाव ठेवा, न्यूक्लिअर एनर्जी मिशन हे लॉन्च केलंय, आणि ते कशासाठी केलं आहे, तर स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरसाठी. तर 2023 पर्यंत आपल्याला स्वतःचे डेव्हलप असे SMR किंवा स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर हे बनवायचे आहेत. पुढे अंतराळामध्ये आर्टिफिशियल प्रकाश संश्लेषण किंवा काय, तर आर्टिफिशियल फोटोसिंथेसिस ह्याचं यशस्वीरित्या प्रात्यक्षिक केलं आहे. तर कुठल्या देशाने ते केलं आहे, ते केलं आहे चायनीज ॲस्ट्रॉनॉट्सने. आणि चायनीजने कुठे केलं आहे, तर चायनाचं एक स्पेस स्टेशन आहे ज्याचं नाव आहे टियंगॉंग स्पेस स्टेशन. तर ह्या स्पेस स्टेशनवर त्यांनी ते सोलर ऊर्जेचा उपयोग करून ऑक्सिजन आणि हायड्रोकार्बन्स हे जनरेट केले आहेत, आणि त्याचा उपयोग फ्युचरमध्ये आपल्याला ऑक्सिजन आणि रॉकेट फ्युएल हे जनरेट करण्यासाठी होऊ शकतो. तर हे काम करणारा पहिला देश ठरला आहे चायना.
2025चा मिसेस वर्ल्ड किताब ते जिंकणारी पहिली ब्लॅक साऊथ आफ्रिकन वुमेन आहे किंवा ब्लॅक वुमेन आहे. तिचं नाव आहे शेगो गेले. काय नाव आहे? शेगो गेले. तर हे खूप सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा नाव. आता क्रिकेटचा अंडर-19 वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2025 झाला. कुठल्या देशात झाला? तर तो झाला मलेशियामध्ये. तर अंडर-19 वर्ल्ड कप वुमेनचा कोणी जिंकलेला आहे? कुठल्या देशाने जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे भारताने. आणि कोणाला हरवून जिंकलेला आहे? तर तो हरवलेला आहे आपण दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये हरवून जिंकलेला आहे. पुढे ह्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, सॉरी वुमेन ऑफ द सिरीज कोण राहिलं? तर त्या मुलीचं नाव आहे गोंगाडी त्रिशा. काय नाव आहे? गोंगाडी त्रिशा. आणि सगळ्यात जास्त विकेट सुद्धा इंडियन प्लेअरनेच घेतलेले आहे. तिचं नाव आहे वैष्णवी शर्मा. काय नाव आहे? वैष्णवी शर्मा. तर हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे ही स्पर्धा कुठे झाली ते लक्षात ठेवायचं आणि कोणी जिंकली ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता ही न्यूज तुम्ही ऐकली असेल, सुनीता विल्यम्स ज्या होत्या, ॲस्ट्रॉनॉट सुनीता विल्यम्स, ज्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेल्या होत्या. कारण त्यांचं जे स्पेस फ्लाईट होतं त्याच्यामध्ये काहीतरी बिघाडी आली होती. ज्या स्पेसक्राफ्टचं नाव काय होतं? तर बोईंग स्टारलायनर. तर ह्याच्यामध्ये बिघाडी आली होती. आणि ती काय बिघाडी आली होती? तर हेलियम गॅस हा लिकेज झाला होता. त्यामुळे त्या बुचर विल्यम, त्यांचा जो पार्टनर आहे बुचर विल्यम, त्याच्यासोबतच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकल्या होत्या. आणि ह्या जवळपास 9 महिने किंवा 286 दिवस इतक्या दिवस त्या स्पेसमध्ये अडकल्या होत्या. पण ह्या वेळेमध्ये त्यांनी 3 ते 4 गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं काही लहान सहान मेंटेनन्सचं काम त्यांनी केलं. पुढे स्पेस वॉक केला. तर अशा प्रकारची लहान सहान कामं त्यांनी ह्या वेळेमध्ये केली. पण जो स्पेस वॉक त्यांनी केला त्याचा एक रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. तर किती त्यांनी स्पेस वॉक केलेला आहे? तर त्यांनी टोटल 62 तास 6 मिनिटे इतका स्पेस वॉक केलेला आहे. आणि हा एक रेकॉर्ड आहे. पुढे जाण्यापूर्वी एक लक्षात घ्या, त्या रिटर्न कुठल्या स्पेस फ्लाईटने आल्या? तर त्या रिटर्न आल्या स्पेस एक्स कंपनीच्या क्रू ड्रॅगनने. क्रू ड्रॅगन, आपण क्रू ड्रॅगनचं नाव मगाशी सुद्धा ऐकलं. तर क्रू ड्रॅगनने त्या रिटर्न आल्या. क्लिअर आहे? पुढे आता पुन्हा एक बजेटवरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न TCSने एका परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर 2025-26च्या बजेटनुसार जो सिनियर सिटीजन असतात त्याच्या इंटरेस्टवरचं जे टॅक्स डिडक्शन असतं त्याची लिमिट आता वाढवलेली आहे. ती किती केलेली आहे? 50,000वरनं तर ती केलेली आहे 1,00,000. म्हणजे मी तुम्हाला हे सिंपलमध्ये सांगतो. तर जे ज्येष्ठ नागरिक असतात, जे की 60 वर्षावरचे जे असतात, ते त्यांचे सेव्हिंग्स जे असतात ते FD करून ठेवतात किंवा बँक अकाउंटमध्ये ठेवतात किंवा पोस्टात ठेवतात किंवा कुठल्या कोऑपरेटिव्ह बँक किंवा सहकारी बँकेत ठेवतात. त्यांच्या सेव्हिंगवर त्यांना एक इंटरेस्ट भेटत असतो. तर हा वार्षिक इंटरेस्ट जर पहिले 50,000 जर असता तर त्या 50,000वर कुठलाही टॅक्स लागत नव्हता. पण 50,000पेक्षा जर जास्ती त्यांना वार्षिक इंटरेस्ट भेटत असेल त्यांच्या सेव्हिंगवरनं तर त्याच्यावर एक त्यांना इन्कम टॅक्स लागत होता. पण आता जर त्यांना 1,00,000पर्यंत त्यांची कमाई असेल इंटरेस्टवरची, इंटरेस्ट जर त्यांना 1,00,000 येत असेल तर त्यांना टॅक्स लागणार नाही इन्कम टॅक्स. पण 1,00,000पेक्षा वार्षिक जर कमाई असेल ह्या इंटरेस्टमधनं येणारी तर त्यांना टॅक्स लागेल. 1,00,000पेक्षा जास्त कमाई असेल तर. क्लिअर आहे? पुढे आता भारतातलं पहिलं सहकारी विद्यापीठ कुठे खोललं आहे? तर ते खोललं आहे आणंदमध्ये. आणि आणंद कुठे आहे? आणंद जिल्हा कुठे आहे? तर तो आहे गुजरातमध्ये. म्हणजे गुजरातमध्ये पहिलं सहकारी विद्यापीठ हे स्थापन केलं जाणार आहे. आणि त्याची घोषणा जी आहे ती एक लोकसभेमध्ये बिल पास करून केलेली आहे. त्याचं नाव आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आणि त्या बिलाचं नाव आहे त्रिभुवन सहकारी बिल 2025. तर एवढं लक्षात ठेवा. पुढे आता इंडियन आर्मीची जी ईस्टर्न कमांड आहे किंवा पूर्वी कमांड आहे तिचं हेडक्वार्टर जे आहे ते कोलकात्याच्या फोर्ट विल्यम्समध्ये होतं. पण त्या कमांडचं नाव, ईस्टर्न कमांडच्या हेडक्वार्टरचं नाव आता चेंज केलं जाणार आहे. त्याचं नाव आता केलं जाणार आहे विजयदुर्ग. आणि ही विजयदुर्गची इन्स्पिरेशन कुठून आलेली आहे? तर सिंधुदुर्गचा जो किल्ला आहे त्याच्यावरनं ती इन्स्पिरेशन आलेली आहे. पुढे द महात्माज मॅनिफेस्टो ह्या नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर ते लिहिलं आहेत राजेश तलवार यांनी. आणि हे पुस्तक जे आहे ते महात्मा गांधीचं हिंद स्वराज हे पुस्तक आहे त्याच्यावर टीका करणारं पुस्तक आहे. पुढे आता US मध्ये एक पुरस्कार दिला जातो. कशासाठी? तर म्युझिकसाठी. आणि त्या पुरस्काराचं नाव आहे ग्रॅमी पुरस्कार. खूप इम्पॉर्टंट पुरस्कार आहे. तर 2025 साठी एक कॅटेगरी आहे बेस्ट न्यू एज एम्बिएंट ऑर चांट अल्बम. तर ह्या कॅटेगरीसाठी त्यांच्या त्रिवेणी अल्बमसाठी एक ग्रॅमी पुरस्कार दिला गेला आहे आणि तो एका भारतीयाला दिला गेला आहे. तर त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन. तर हे नाव तुम्हाला विसरायचं नाहीये कारण असेच प्रश्न हे TCSला विचारले जातात. पुढे आता ह्याच्यामधली कुठली कंपनी आहे जिने अधिकृतपणे त्यांचं नाव हे चेंज केलेलं आहे? त्या कंपनीचं नाव आता काय असणार आहे? तर इटर्नल
प्रायव्हेट लिमिटेड. तर कुठली कंपनी आहे, तिने त्याचं नाव चेंज केलेलं आहे, ते केलं आहे झोमॅटो लिमिटेडने. पण इथे एक लक्षात घ्या, झोमॅटो फूड डिलिव्हरी जी आहे तिचं नाव चेंज नाही होणार आहे. फक्त ह्यांची जी पॅरेंट कंपनी होती झोमॅटो लिमिटेड, आता झोमॅटो कुठल्या कुठल्या कंपनीला मॅनेज करत होती पहिल्यांदा, झोमॅटो लिमिटेड. तर झोमॅटोची फूड डिलिव्हरी आहे ती, त्यानंतर ब्लिंकिट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट. तर अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांचे सब कंपनीज ह्या होत्या. ठीक आहे, त्यांची पॅरेंट कंपनी होती झोमॅटो लिमिटेड. पण आता त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने काय सांगितलं आहे, तर ऑलरेडी आपल्या झोमॅटो कंपनीचं नाव आहे फूड डिलिव्हरीसाठी, तर पॅरेंट कंपनीचं नाव हे चेंज करायला हवं आणि ते केलेलं आहे त्यांनी इटर्नल प्रायव्हेट लिमिटेड. पुढे आता डोनाल्ड ट्रम्प जेव्हा दुसऱ्या टर्मसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडून आले, तेव्हा त्यांनी 2 संघटनेमधनं त्यांना बाहेर केलं किंवा USA ह्या देशाला बाहेर केलं. तर कुठल्या 2 संस्था आहेत त्या, तर पहिली आहे किंवा ह्या प्रश्नामध्ये विचारलेली आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद. ठीक आहे, UNHRC मधनं बाहेर पडले आहेत. त्याचप्रमाणे WHO मधनं पण बाहेर पडलेले आहेत आणि युनेस्को मधनं सुद्धा अमेरिका बाहेर पडलेली आहे. तर बघा, पहिल्या टर्म मध्ये सुद्धा अमेरिका बाहेर पडली होती, पण जेव्हा जो बायडन हे जेव्हा निवडून आले तेव्हा ते लोक पुन्हा ह्याच्यामध्ये जॉईन झाले. पण आता पुन्हा दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आले तेव्हा पुन्हा ते ह्याच्यामधनं बाहेर झालेले आहे, आंतरराष्ट्रीय संघटनामधनं. क्लिअर आहे. पुढे आता बिमस्टेक देशांची युवा शिखर परिषद किंवा बिमस्टेक युथ समिट हे कुठल्या राज्यामध्ये आयोजित केलं गेलं, तर ते केलं गेलं गांधीनगर, गुजरातमध्ये. आता हे बिमस्टेक देश कुठले कुठले आहेत, तर बिमस्टेक जे आहेत ते देश आहेत बंगालच्या खाडीच्या जवळचे देश. तर ह्या बिमस्टेकचा फुल फॉर्मच आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. आणि ह्यामध्ये कुठले कुठले देश येतात, तर बांगलादेश येतो, भूटान येतो, इंडिया येतो, म्यानमार येतो, नेपाळ येतो आणि श्रीलंका येतो. आणि शेवटची कंट्री येते ती म्हणजे थायलंड. तर इतके सारे देश येतात आणि त्यांचं हेडक्वार्टर कुठे आहे बिमस्टेकचं, ते आहे बांगलादेशमध्ये. ठीक आहे, ढाकाला, बांगलादेशची राजधानी ढाकाला ह्याचं हेडक्वार्टर आहे. तर ह्यांची युवा परिषद कुठे झाली, तर गांधीनगर, गुजरातला. आणि त्याची थीम होती यूथ ॲज अ ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज. तर ही थीम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे पुन्हा बजेटवरचा प्रश्न आहे. तर आपल्या बजेटमध्ये एक मिशन लॉन्च केलं गेलं, ज्या मिशनमध्ये 1 कोटीहून अधिक हस्तलिखित जी आहेत त्यांचं जतन केलं जाणार आहे. तर ह्या मिशनचं नाव काय आहे, तर त्या मिशनचं नाव आहे ज्ञान भारतम मिशन. काय नाव आहे, ज्ञान भारतम मिशन. तर हे सुद्धा सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आता ICC चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, जी की कुठल्या देशाने जिंकली, जी जिंकली भारताने. आणि ही आयोजित कुठल्या देशाने केली होती, तर ती केली होती पाकिस्तानने. पण ही 2 देशामध्ये झाली, कारण तुम्हाला माहिती आहे भारतीय संघ जो आहे तो पाकिस्तानमध्ये खेळणार नव्हता. त्यामुळे ही त्यांना 2 देशामध्ये आयोजित करावी लागली, पाकिस्तान आणि कुठे, तर दुबई. तर ह्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जीतो बाजी खेळके हे गाणं कोणी गायलं, तर ते गायलं पाकिस्तानचा सिंगर आतिफ असलम याने. पुढे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की भारताने कोणाला हरवून ती ट्रॉफी जिंकली, तर ती हरवली आपण न्यूझीलंडला. आणि ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्लेअर ऑफ द सिरीज कोण होतं, तर न्यूझीलंडचा रचिन रवींद्र. आणि मोस्ट रन सुद्धा त्याच्या नावावर होत्या आणि मोस्ट विकेट कोणाच्या नावावर होत्या, तर न्यूझीलंडच्या मॅट हेनरीच्या नावावर होत्या. प्लस पहिल्यांदाच अफगाणिस्तान ही त्याच्यामध्ये खेळली. आणि ह्या स्पर्धेसाठी जे ब्रँड अँबॅसेडर होते त्यांचं नाव आहे सरफराज अहमद, शेन वॉटसन, शिखर धवन आणि टीम साऊथी. ठीक आहे, ही 4 नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता कोणता देश चायनाच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधनं बाहेर पडलेला आहे, तर तो पहिला देश आहे, त्याचं नाव आहे पनामा. पनामा कुठे आहे, तर पनामा कालव्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, तर हा साऊथ अमेरिकेमधला एक लहान देश आहे. क्लिअर आहे. पुढे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी एक पुस्तक लॉन्च केलं, त्याचं नाव आहे हार्ट्स अँड हिरोज, लाईव्स द शेप्ड किंवा लाईव्स दॅट शेप्ड. तर हे पुस्तक कोणाचं आहे, तर ह्यांचं नाव आहे कुलभूषण कुमार. कुलभूषण कुमारांचं हे पुस्तक आहे. क्लिअर आहे. पुढे आता हा प्रश्न आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की पुरुष हॉकी इंडिया लीग जी झाली त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं, तर त्याचं विजेतेपद रांची रेड बंगाल टायगर्सने हैदराबाद तुफान्सला हरवून जिंकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बेस्ट प्लेअर कोण होता, तर सुखजित सिंग होता. आणि बेस्ट गोल स्कोरर कोण होता, तर जुगराज सिंग होता. ठीक आहे, बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता कुठल्या राज्याने राज्यातील गरिबी निर्मूलनासाठी एक स्कीम आणलेली आहे, त्या स्कीमचं नाव आहे P4 स्कीम. ठीक आहे, पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप. ही कुठल्या राज्याने घोषणा केलेली आहे, तर ही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी घोषणा केलेली आहे. आता ही फक्त घोषणाच आहे, ही स्कीम प्रत्यक्षात अजूनपर्यंत तरी लॉन्च झालेली नाही. पुढे आता सायक्लोन 2025 नावाचा युद्धाभ्यास आपण कुठल्या देशासोबत करतो, तर तो करतो आपण इजिप्त ह्या देशासोबत.
तर हा आहे मिलिटरी अभ्यास, बरोबर आहे. ह्याचप्रमाणे इजिप्त देशासोबत आपण जो एअरफोर्सचा सराव करतो त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे होपेक्स. काय नाव आहे? होपेक्स. तर ह्याचं जे थीम होती ती काय होती? टुगेदर वी ट्रेन, टुगेदर वी एक्सेल. पुढे आता कुठल्या कंपनीने त्यांचं 29वं न्यू शेपर्ड मिशन हे यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे? तर हे मिशन कोणाचं आहे? न्यू शेपर्ड मिशन. तर हे आहे ब्ल्यू ओरिजिन, ह्या अमेरिकन कंपनीचं आहे. आणि ही कंपनी कोणाची आहे? तर ही कंपनी आहे अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांची. स्पेस एक्स कोणाची आहे? तर इलॉन मस्क यांची आहे. आणि ह्या मिशनमध्ये हे लोक काय करणार आहेत? चंद्राचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा त्यांनी तो अनुभव तिथे घेतलेला आहे. क्लिअर आहे? पुढे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक AI ॲक्शन समिट झाली, ज्यामध्ये भारत हा को चेअर होता. पण भारतासोबत दुसरा कुठला देश होता? तर तो होता फ्रान्स. आणि ही आयोजित कुठे केली होती? तर ती सुद्धा आयोजित केली होती फ्रान्समध्येच. आणि ह्या परिषदेमध्ये जगातल्या 100+ देशांनी हे पार्टिसिपेट केलं होतं. आता अशाच प्रकारची एक परिषद आधी सुद्धा मागच्या वर्षी एक झाली होती, तिचं नाव होतं AI सेफ्टी समिट. AI सेफ्टी समिट कुठे झाली होती? तर ती झाली होती UK मध्ये, ब्लेचली पार्क UK मध्ये झाली होती. पण ह्या समिटपेक्षा ही समिट का जास्त सक्सेसफुल आहे? तर ह्या समिटमध्ये जवळपास 29 देशांचं पार्टिसिपेशन होतं. पण इथे बघा, इथे 100+ देशाचं पार्टिसिपेशन होतं. आणि ह्या समिटमध्ये AI रिसर्च, AI मध्ये इनोव्हेशन, AI मध्ये प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, तर अशा प्रकारच्या विषयांवर डिस्कस केलं गेलं. पण जी ही झाली होती समिट झाली होती UK मध्ये, ह्याच्यामध्ये फक्त AI ची जी रिस्क होती, AI कसं घातक आहे मानवी प्रजातीसाठी आणि त्याला मिटिगेशन करण्यासाठी, म्हणजे त्याला क्षमवण्यासाठी कुठले उपाय केले गेले पाहिजेत, तर ह्याच्यावर डिस्कशन गेलं होतं. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता भारताचं पहिलं स्वदेशी ऑटोमेटेड बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट सृजनम, त्याचं नाव काय आहे? सृजनम. तर हा कुठल्या ठिकाणी आपल्या हे कुठल्या ठिकाणी त्याचं हे केलं गेलं आहे? तर त्याचं इनॉग्रेशन केलं गेलं आहे एम्स नवी दिल्लीला. कुठे केलं आहे? एम्स नवी दिल्ली. क्रोनिकल ऑफ डिप्लोमसी, इकॉनॉमिक डिप्लोमसी, हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर हे लिहिलं आहे डॉक्टर आसिफ इक्बाल यांनी. आणि डॉक्टर आसिफ इक्बाल कोण आहेत? तर ते इंडियन इकॉनॉमिक ट्रेड ऑर्गनायझेशन ह्याचे प्रेसिडेंट आहेत. पुढे आता करप्शन परसेप्शन इंडेक्स आलेला आहे. तर ह्याच्यानुसार भारताची रँक कितवी आहे? तर 96वी रँक आहे 180 कंट्रीमध्ये. पण ह्याच्यामध्ये टॉप कोणी केलेलं आहे? तर ह्याच्यामध्ये टॉप केलेलं आहे डेन्मार्क ह्या देशाने. आणि सगळ्यात शेवटची 180वी कंट्री कोणती होती? तर सोमालिया ही कंट्री होती. आता टॉप केलंय म्हणजे काय? तर करप्शन जास्ती आहे का? तर नाही, करप्शन सगळ्यात कमी आहे. तर ह्याची अशी ग्रेडिंग सिस्टीम असते, त्यामध्ये सगळ्यात जास्ती मार्क्स कुठले आहेत? तर 100 मार्क्स आहेत. आणि 100 पैकीची मार्क सिस्टीम दिली जाते आणि त्यानुसार रँकिंग हे केलं जाते. आणि हा इंडेक्स कोण देते? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे, ती देत असते. क्लिअर आहे? पुढे आता डोनेट ऑर्गन्स सेव्ह लाईव्ह ह्या प्रकारची जी ऑर्गन डोनेशन अवेअरनेस स्कीम आहे किंवा इनिशिएटिव्ह आहे, ते कोणी लॉन्च केलं आहे? कुठल्या ह्याच्यामधल्या ह्या संस्थेने लॉन्च केलं आहे? तर ते केलं आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ज्याचे अध्यक्ष आहेत जय शहा. पुढे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे काय? तर CISF. तर CISFने त्यांची पहिली महिला राखीव बटालियन कुठे स्थापन केली आहे? तर सगळ्यात आधी CISFचं काम काय आहे? तर CISFचं काम आहे आपल्या भारतातील 350+ महत्वाचे सरकारी एस्टॅब्लिशमेंट आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करते. आणि CISF कोणाच्या अंडर येते? तर CISF जी आहे ती एक CAPF आहे. आणि CAPF ज्या असतात त्या कोणाच्या अंडर येतात? तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, म्हणजे काय? ते गृह मंत्रालय, भारताचं गृह मंत्रालय. आता हे एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? 350 एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या एस्टॅब्लिशमेंट? तर आपले न्यूक्लिअर प्लांट्स आले त्याच्यामध्ये. त्यानंतर ज्या स्पेसच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत, जशा की इस्रोच्या दुसऱ्या पण विंग्स आहेत त्या. त्यानंतर आपले एअरपोर्ट्स आले, सी पोर्ट्स आले, पॉवर प्लांट्स आले. तर अशा प्रकारचे जे एस्टॅब्लिशमेंट आहेत ते त्यांना हे प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतात. तर ह्यांची जी पहिली महिला राखीव बटालियन जी येणार आहे किंवा स्थापन होणार आहे ती कुठे होणार आहे? तर नू हरियाणा इथे होणार आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, मार्क करून घ्या. आता मी तुम्हाला इथे काय सांगितलं? तर CISF ही CAPF आहे. तर अजून कुठल्या कुठल्या CAPF भारतामध्ये आहेत ज्या की होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात? तर सगळ्यात पहिली आहे ती BSF. आता BSF काय करते? तर BSFचं काम असते आपली पाकिस्तान आणि बांगलादेशची जी बॉर्डर आहे त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करते. काय करते? पाकिस्तान आणि बांगलादेशची जी बॉर्डर आहे तिच्या फ्रंट लाईनवर कोण असते? तर BSF असते. ठीक आहे, BSFचे जवान असतात. त्यानंतर आहे CRPF. CRPFचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर CRPF जी आहे ती आपली इंटरनल सिक्युरिटी बघते, म्हणजे ही काय आहे? तर सेंट्रल गव्हर्नमेंटची पोलीस आहे. त्या पुढची CAPF आहे ITBP. ITBPचं पण नाव ऐकलं असेल.
ITBP काय करते तर चायनाच्या बॉर्डरवर आपल्याला फ्रंट लाईनवर उभी असते आणि प्रोटेक्शन देण्याचं काम करते. त्या पुढची CAPF आहे SSB. SSB काय करते तर नेपाळ आणि भूटानची जी बॉर्डर आहे आपली, नेपाळ आणि भूटानची बॉर्डर, तर आपण इथे मॅप मध्ये बघूया. तर ही बॉर्डर आणि ही जी बॉर्डर आहे बांगलादेशची, तिथे कोण प्रोटेक्शनसाठी उभं असते तर BSF असते. नेपाळ आणि भूटानची जी बॉर्डर आहे तिथे कोण असते, तिथे असते SSB. त्यानंतर चायनाची जी बॉर्डर आहे तिथे कोण उभी असते तर तिथे उभी असते ITBP, म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. त्यानंतर पुढची जी आहे ती आपली सगळ्यात ओल्ड फोर्स आहे, जिचं नाव आहे आसाम रायफल्स. आसाम रायफलचं काम आहे जी भारताची म्यानमार सोबत बॉर्डर आहे तिथे प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करते, आसाम रायफल्स. तर ह्या सर्व CAPF ज्या आहेत त्या कोणाच्या अंडर येतात तर भारताच्या होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात. आणि होम मिनिस्टर कोण आहे तर अमित शहाच्या अंडर येतात. क्लिअर आहे. त्यानंतर आर्मी कोणाच्या अंडर येते तर आर्मी येते डिफेन्सच्या अंडर. ठीक आहे, डिफेन्स मंत्रालयाच्या अंडर आर्मी येते. आपले डिफेन्स मिनिस्टर कोण आहेत तर राजनाथ सिंग. तर डिफेन्स मिनिस्टरच्या अंडर किंवा डिफेन्स मंत्रालयाच्या अंडर कोण कोण येते, आर्मी येते, नेव्ही येते आणि एअर फोर्स येते. ह्याच्याशिवाय अजून एक फोर्स येते, तिचं नाव काय आहे तर इंडियन कोस्ट गार्ड. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्लस मी तुम्हाला त्यांचे डायरेक्टर जनरल सांगतो. तर हे डायरेक्टर जनरल सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला विचारले जातात. तर पहिल्यांदा बघूया CISFचे डायरेक्टर जनरल कोण आहे. तर CISFचे डायरेक्टर जनरलचं नाव आहे राजवेंदर सिंग भट्टी. काय, राजवेंदर सिंग भाटी. आणि हे जे CISFचे DG असतात ते कुठल्या रँकचे असतात तर ते IPS ह्या रँकचे असतात. त्यानंतर आहे BSF. BSFचे कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी. काय नाव आहे त्यांचं, दलजीत सिंग चौधरी. पुढची आहे CRPF. CRPFचे कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग. त्यानंतर आहे ITBP. ITBPचा कोण आहे तर राहुल रगोटा. काय नाव आहे त्यांचं तर राहुल रगोटा. त्या पुढची आहे SSB. SSBचं कोण आहे तर सध्याच्या घडीला अमित मोहन प्रसाद आहे, अमित मोहन प्रसाद. पण 1 सप्टेंबर नंतर चेंज होणार आहे, त्यांचं नाव आहे संजय सिंघल. काय नाव आहे संजय सिंघल. आता तुमची जर एक्झाम सप्टेंबरच्या नंतर होणार असेल तर तुम्हाला हे मार्क करायचं आहे, पण तिथे मेन्शन केलेलं असणार आहे क्वेश्चन मध्ये की आधीचं कोण होतं की नंतरचं कोण होतं. क्लिअर आहे. जर काहीच मेन्शन केलं नसेल तर तुम्हाला करंट मधला जो आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर आहे आसाम रायफल्स. आसाम रायफलचं आहे जनरल विकास लखेरिया. काय नाव आहे त्यांचं, जनरल विकास लखेरिया. आता बघूया आपण सर्व्हिसेसचं. सर्व्हिसेस मधली सगळ्यात पहिली फोर्स कुठली आहे तर आपली इंडियन आर्मी. इंडियन आर्मीचं कोण आहे तर त्यांचं नाव आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. काय नाव आहे तर जनरल उपेंद्र द्विवेदी. पुढचं आहे नेव्ही. नेव्हीचे कोण आहेत तर ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी. काय नाव, ऍडमिरल दिनेश त्रिपाठी. त्यानंतर एअरफोर्सचे कोण आहेत तर एअरफोर्सचे आहेत एअर चीफ मार्शल. त्यांचे पदवी हे काय असते, सॅल्युटेशन काय असते, एअर चीफ मार्शल. आणि त्यांचं नाव आहे अमरप्रीत सिंग. काय, अमरप्रीत सिंग. पुढे 2022 मध्ये एक पोस्ट क्रिएट केली होती CDS, म्हणजे काय तर चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ. ते कोण आहेत तर सगळ्यात पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत होते, जे की हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. नंतर कोण झालेत तर जनरल अनिल चौहान. काय नाव आहे त्यांचं, अनिल चौहान. तर आता इतकी सारं नावं ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण त्यामधलं तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकते. पुढे अजून एक तुम्हाला क्वेश्चन सांगतो, जो की मागेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विचारला होता, जो होता भारताची सीमा जी आहे ती कुठल्या देशासोबत लॉंगेस्ट आहे. तर सर्वात लांब सीमा कुठल्या देशाशी आपली भारताशी जोडलेली आहे तर ही आहे पाकिस्तानची जोडलेली सीमा. ही आहे चायनाशी, ही आहे नेपाळशी, ही आहे भूटानशी, ही आहे बांगलादेशशी आणि ही आहे म्यानमारची. तर 4 ऑप्शन आले होते. 4 ऑप्शन मध्ये काय काय होते तर हे ऑप्शन होते चायना, नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान. तर कुठल्या देशाशी सगळ्यात जास्ती आहे, सगळ्यात जास्ती लक्षात ठेवा. हे खूप वेळा विद्यार्थी चुकीचे करतात. सगळ्यात जास्ती जी मोठी सीमा आहे ती आहे बांगलादेशशी जोडलेली आपली सीमा. क्लिअर आहे, तर हे कोणी विसरू नका. पुढे आता भारतातील कुठली कंपनी हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी जे पाईप्स असतात तर ते पाईप्स तयार करणारी पहिली कंपनी ठरणार आहे. तर कुठली स्टील कंपनी आहे तर ती आहे आपली टाटा स्टील. आता हे इतकं इम्पॉर्टंट का आहे तर हायड्रोजन जे आहे, हायड्रोजन ते असं एका कंटेनरमध्ये टाकून सुद्धा तुम्हाला ट्रान्सपोर्ट करता येते. पण पाईपलाईनद्वारे जर तुम्ही ते ट्रान्सपोर्ट केलं तर त्याची कॉस्ट तुम्हाला कमी पडते. ठीक आहे, चीप मध्ये होऊन जाते.
आणि हे पाईप विकसित करणारी कंपनी भारताकडे कुठलीही नव्हती आधी. आता तुम्हाला तर माहितीच आहे भारताचं कुठलं मिशन चालू आहे, तर ग्रीन हायड्रोजन मिशन. आणि ह्या मिशन मध्ये काय करणार आहोत आपण, तर 5 मिलियन मेट्रिक टन एवढं हायड्रोजनची निर्मिती करणार आहोत. कितपर्यंत, तर 2030 पर्यंत. आणि हे 5 मिलियन टन आपण अॅन्युअली करणार आहोत. आणि हेच हायड्रोजन आपल्याला जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर ते आपण कंटेनरमधनं आधी करत होतो, पण आता आपण पाईपलाईनच्या मदतीने करू, कारण ते आपल्याला स्वस्त पडेल. क्लिअर आहे. तर कोणी केलेलं आहे, तर टाटा स्टीलने केलेलं आहे. पुढे आता 2025चा जो रिपब्लिक डे सेलिब्रेशन झालं त्यामध्ये लोकप्रिय पसंती श्रेणी किंवा पॉप्युलर चॉईस कॅटेगरी ह्याच्यामध्ये बेस्ट झाकी कुठल्या मंत्रालयाची ठरली, तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की लोकप्रिय पसंती श्रेणी किंवा पॉप्युलर चॉईस कॅटेगरी हा जर वर्ड तुम्हाला क्वेश्चन मध्ये आला आणि विचारलं कुठली मिनिस्ट्रीचा टॅब्लू हा 1 नंबरला आलेला आहे, तर तो आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड. आता ऑप्शन मध्ये हा जर वर्ड नसेल, पॉप्युलर चॉईस कॅटेगरी असा वर्ड दिलाच नसेल आणि तुम्हाला विचारलं असेल कुठल्या मिनिस्ट्रीने तो जिंकला बेस्ट टॅब्लूचा किताब, तर तुम्हाला मार्क करायचा आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अँड अफेअर्स. ठीक आहे, जनजातीय गौरव वर्ष. कारण पॉप्युलर चॉईस कॅटेगरी हा वर्ड कशाला टाकला होता, तर हे जे अवॉर्ड्स देण्यात आले ते ऑनलाईन जे पोल केलेले होते, ऑनलाईन पोल म्हणजे लोकांना विचारलं होतं ऑनलाईन पोल करून की तुम्हाला कुठलं ह्याच्यामधली कुठली झाकी आवडते, आणि लोकांनी वोटिंग करून मग ते पॉप्युलर चॉईस कॅटेगरीमधनं कुठली बेस्ट मिनिस्ट्री आहे, कुठलं मार्चिंग कंटेंडर आहे ह्याचा रिझल्ट दिला होता. पण जे नॉर्मल सिलेक्शन झालं ते मग त्यांचं इंटरनल सिलेक्शन होतं किंवा गव्हर्नमेंटने ते सिलेक्ट केले होते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर पॉप्युलर चॉईस विचारलं तर मिनिस्ट्री ऑफ वुमेन चाइल्ड अँड डेव्हलपमेंट, आणि हा जर वर्ड नसेल तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अँड अफेअर्स. पण हे तर झालं मिनिस्ट्रीच्या बाबतीत. पण तुम्हाला स्टेटच्या बाबतीत विचारलं असेल तर कुठलं स्टेट जिंकलेलं आहे, तर नॉर्मलमध्ये उत्तर प्रदेश. जर तो वर्ड नसेल तर कोण जिंकलेला आहे, तर उत्तर प्रदेश. 2 नंबरला त्रिपुरा आणि 3 नंबरला आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेशची थीम होती महाकुंभ 2025, स्वर्णिम भारत विरासत और विकास. आणि ऑनलाईन पोलमध्ये कोण जिंकलं, तर गुजरात हे स्टेट पहिलं आलेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वर्णिम भारत विरासत और विकास. तर हे क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे बेस्ट मार्चिंग जी असते, मार्चिंग ती कुठली कंटिंजंट जिंकली, तर सर्व्हिसेसमध्ये विचारलं तर जम्मू काश्मीर रायफल्स कंटिंजंट. आणि सीएपीएफ, मी मगाशी तुम्हाला सांगितलं सीएपीएफ म्हणजे काय असते, तर सीएपीएफ मध्ये कोण, तर दिल्ली पोलीस. तर दिल्ली पोलीस सुद्धा कोणाच्या अंडर येते, तर सीएपीएफच्याच अंडर येते. मी मगाशी सांगणं विसरलो, तर ही सुद्धा सीएपीएफच्या अंडर येते किंवा होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते. आता पॉप्युलर चॉईस कॅटेगरीमध्ये म्हणजे ऑनलाईन पोलमध्ये कोण जिंकलं, बेस्ट मार्चिंग कॉन्टिंजंट कोण होती, तर सर्व्हिसेसमध्ये होती सिग्नल कंटिंजंट. आणि सीएपीएफ मध्ये कोण होतं, तर सीआरपीएफची मार्चिंग कंटिंजंट जी होती ती कोणामध्ये होती, तर सीएपीएफ मध्ये होती. क्लिअर आहे सगळ्यांना. आता 2 स्पेशल प्राइज सुद्धा देण्यात आले. एक देण्यात आलं सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आणि दुसरं होतं जयती जय महामा भारतम ह्या डान्स ग्रुपला सुद्धा देण्यात आला. ही नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पुढे जर रिपब्लिक डे ची थीम तुम्हाला विचारली तर ती सुद्धा सांगता आली पाहिजे, स्वर्णिम भारत विरासत और विकास. क्लिअर आहे. तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ह्याच्यामध्ये. पुढे आता केंद्र सरकारने एक नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशनला मान्यता दिली आहे, ज्या मिशनचा महत्वाचा उद्देश आहे जे क्रिटिकल मिनरल्स असतात त्यांची आयातवर आपल्याला कमी डिपेंडंट राहायचं आहे. पुढे ह्या क्रिटिकल मिनरलचा आपल्या देशामध्ये शोध घ्यायचा आहे आणि त्याची जी प्रोसेसिंग आहे ती आपल्याला प्रोसेसिंगची प्रक्रिया ही वाढवायची आहे. आणि नंतर काय, तर हरित ऊर्जा तंत्रज्ञानाकडे भारताच्या वळणाला गती द्यायची आहे. तर हे जे मिशन आहे ते कुठलं मंत्रालय राबवणार आहे, तर खाण मंत्रालय राबवणार आहे. आणि प्रश्नामध्ये विचारलाय की ते किती वर्षाच्या कालावधीत त्यांना अंमलबजावणी करायची आहे, तर किती वर्षाची करायची आहे, तर 7 वर्षाच्या आत त्यांना ती अंमलबजावणी करायची आहे. पण इकडे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असणार आहे तो कुठलं मंत्रालय हे अंमलबजावणी करणार आहे, म्हणजे काय, तर खाण मंत्रालय. बघा क्वेश्चन मध्ये सुद्धा एमसीक्यू तयार केले जातात. फक्त हेच नाही लक्षात ठेवायचं की 7 वर्षासाठी, त्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं की अंमलबजावणी सुद्धा करणारं मंत्रालय तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर आहे. पुढे तर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी एक इंडेक्स लॉन्च केला आहे. काय नाव आहे त्याचं, तर OSI असं नाव आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया हा OSI काय आहे. तर तुम्हाला सगळ्यांना सेन्सेक्स निफ्टी हे माहिती असेल. हे काय आहेत, तर हे भारताचे शेअर मार्केटमधले इंडेक्स असतात. ठीक आहे. ते काय दर्शवत असतात, तर ते प्राइस कमी जास्ती एखाद्या शेअरची असते ते दाखवत असतात. त्याचप्रमाणे OSI हा सुद्धा एक इंडेक्स त्यांनी आणलेला आहे, ज्यामध्ये हा इंडेक्स काय दर्शवणार आहे, तर जॉब्स किती अवेलेबल आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे स्किलफुल वर्कर्स किती अवेलेबल आहेत. तर हा इंडेक्स जर हाय असेल
तर आपल्याकडे जॉब्स तर आहेत, पण आपले जे स्किलफुल वर्कर्स आहेत हे कमी आहेत. पण हा इंडेक्स जर लो असेल तर समजायचं सरप्लस अमाऊंटमध्ये जॉब्स आणि क्वालिफाईड पीपल जे आहेत ते अवेलेबल आहेत. हा इंडेक्स काय दाखवणार आहे, तर कामगारांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन किंवा पुरवठा म्हणजे जॉब्स. म्हणजे हा इंडेक्स तुम्ही बघून समजू शकता की रोजगार किती अवेलेबल आहे. तर ह्या OSI चा फुल फॉर्म काय आहे, तर ऑक्युपेशनल शॉर्टेज इंडेक्स. क्लिअर आहे. पुढे, तर भारतात पहिल्यांदाच महिला हॉकी इंडिया लीग झाली. तर बघा IPL आल्यापासून म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आल्यापासून जी की क्रिकेटसाठी असते आणि ही क्रिकेटसाठी जी लीग आहे IPL ही फेमस झाल्यानंतर आपल्या भारतातील बाकीचे जे स्पोर्ट्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या लीग आणायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ कबड्डी लीग, खो खो लीग. तर ह्याचप्रमाणे महिला हॉकी लीग ही भारतात पहिल्यांदाच आयोजित केली होती. तर ह्या प्रश्नामध्ये विचारलाय की ती कोणी जिंकलेली आहे. तर पहिल्यांदा ती आयोजित कुठे केली होती, तर ती झारखंडमध्ये आयोजित केली होती. हे कोण आहेत, तर हे आहेत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन. तर ही लीग कोणी जिंकली आहे महिलांमध्ये, तर ती जिंकली आहे ओडिशा वॉरियर क्लब आणि त्यांनी हरवलं सुरमा हॉकी क्लब ह्या टीमला. तर महिलांमध्ये 4च टीम पार्टिसिपेट झाल्या होत्या. त्या होत्या सुरमा हॉकी क्लब, ओडिशा वॉरियर क्लब, दिल्ली SG पायपर आणि शराची रहा बेंगाल टायगर. आणि ती जिंकली आहे ओडिशा वॉरियर क्लबने. पण पुरुषांमध्ये जर तुम्हाला विचारलं पुरुषांमध्ये कोणी जिंकलेली आहे, तर पुरुषांमध्ये जिंकली आहे शराची रहा बेंगाल टायगर्सने. त्यांनी हरवलं हैदराबाद तुफानला. आता पुरुषांबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. पहिल्यांदा आपण बघूया की अवॉर्ड्स कोणाला कोणाला भेटलेले आहेत. तर बेस्ट गोलकीपरचा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर सविता पुनिया सुरमा हॉकी क्लब. आणि तुम्हाला दुसरं एक लक्षात ठेवायचं असते ते म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होती, तर ज्योती, जी की होती सुरमा हॉकी क्लबचीच. आणि टॉप स्कोरर सुद्धा लक्षात ठेवू शकता, ती कोण आहे, तर इब्बी जेन्सेन, जी की आहे ओडिशा वॉरियर्सची. तर बघा ह्या 4 टीम ह्या महिलांमध्ये पार्टिसिपेट झाल्या होत्या आणि ह्या 8 टीम ज्या आहेत त्या पुरुषांमध्ये सामील झाल्या होत्या. इथे त्यांचे ओनर्स आहेत आणि इथे त्यांची फ्रँचायझीचं नाव आहे. ह्या मॅचेस झाल्या झारखंडमध्ये जयपाल सिंग स्टेडियम रांचीला, बिरसा मुंडा स्टेडियम राऊरकेला. आणि वुमेन विनर्स मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मेन्स विनर सुद्धा सांगितलेलं आहे. पुढे महिलांमध्ये हे तुम्हाला मी नाव सांगितलेली आहेत. फक्त पुरुषांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होता, तर सुखजित सिंग होता आणि सर्वात जास्त गोल्स कोणी केले, तर जुगराज सिंगने केले. पुढे, मास्टरिंग डिस्पर्शन अ प्रॅक्टिकल गाईड टू अंडरस्टँडिंग न्यू एज बिझनेस मॉडेल्स, हे पुस्तक कोणी लिहिलं आहे. आता हे पुस्तकाबद्दल मी का क्वेश्चन घेत आहे, तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बुक्सवर खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते आणि ही बुक्स आहेत ही पहिल्यांदाच अशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले होते. बघा मोस्टली TCS काय करते, तर जी फेमस पर्सनॅलिटी असतात त्यांचे पुस्तकं विचारत असते. उदाहरणार्थ शशी थरूर ह्यांचं पुस्तक विचारतील किंवा गव्हर्नमेंटने एखादं पुस्तक लॉन्च केलं असेल एखाद्या ऑथरचं तर त्यांचं नाव विचारतील. पण आता TCS काय करायला लागलेली आहे, तर त्या चालू वर्षातील जी पण पुस्तकं लॉन्च होतात त्यामधलं कुठलंही पुस्तक तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तर असाच प्रश्न आला होता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. त्याचं होतं ग्रेट ईस्टर्न हॉटेल हे पुस्तक कोणाचं आहे, तर ते कोणाचं होतं, तर ते रुचिर जोशीचं होतं. तर हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे आहे के गणेश यांचं. पुढे, खालीलपैकी कुठल्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव 2025चं उद्घाटन करण्यात आले आहे, तर कुठल्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे, तर हरियाणामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हरियाणामध्ये कुठे, तर हरियाणामध्ये एक जिल्हा आहे यमुनानगर. यमुनानगरमध्ये एक मंदिर आहे त्याचं नाव आहे आदिबद्री, जे की पंचबद्रीमध्ये एक मंदिर आहे. आता पंचकेदार तुम्ही नाव ऐकलं असेल. पंचकेदार काय आहे, तर पंचकेदार हे शिव भगवानचे 5 जे मंदिर आहेत महत्वाची. कुठली कुठली, तर केदारनाथ, कल्पेश्वर, मधुमेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ. आता ही नावं तुम्ही ऐकली असतील. पण पंचबद्री तुम्ही नाव ऐकलं नसेल तर पंचबद्रीमध्ये येते बद्रीनाथ. बद्रीनाथचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर येते आदिबद्री, नंतर येते भविष्यबद्री, वृद्धिबद्री आणि शेवटचं येते योद्ध्याबद्री. तर हे 5 बद्री येतात. त्याच्यामधलं एक आहे आदिबद्री. तिथे हा आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव हा आयोजित केला होता किंवा उद्घाटन करण्यात आलं होतं. पुढे, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो म्हणजे काय, तर BCAS ह्याचा DG कोण झालेला आहे आत्ताच, तर त्यांचं नाव आहे राजेश निर्वाण. आता हे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन फोर्स ह्यांचं काम काय आहे, तर ह्यांचं काम सुद्धा सिव्हिल एव्हिएशन म्हणजे आपले जे नागरिक विमानं आहेत त्यांना प्रोटेक्शन देणं आहे. आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की CISFचं काम सुद्धा काय आहे, तर आपले जे विमानतळ आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम ते CISF करत असते. पण ह्यांच्यामधला डिफरन्स काय आहे BCAS आणि CISF मधला, तर CISF एक आहे CAPF, पण BCAS ही CAPF नाही. BCAS कोण आहे, तर आपलं जे नागरी मंत्रालय, नागरी विमान मंत्रालय त्यांची स्वतःची प्रोटेक्शन फोर्स आहे ती आहे BCAS.
आणि त्याच्या डीजीपदी कोणाची निवृत्ती झाली आहे तर राजेश निर्वाण यांची. पुढे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड कॉर्प्सने एक नवीन ड्रोनचं रिव्हील केलं आहे. त्याचं नाव आहे शहीद 149. पण त्या ड्रोनचं अजून एक नाव दिलं आहे त्यांनी, तर त्याचं नाव आहे गाझा ड्रोन. आता हा ड्रोन जो आहे हा कुठला लहान ड्रोन नाही, कारण तुम्ही शहीद हे नाव ऑलरेडी ऐकलं असेल इराणच्या बाबतीत, शहीद ड्रोन. तर शहीद 36 नावाचं ड्रोन जे होते ते इराणने काय केलेलं होतं तर रशियाला दिले होते. रशियाने त्या ड्रोनच्या मदतीने युक्रेनवर अटॅक केला होता मागच्याच वर्षी, तुम्हाला लक्षात असेल. पण ह्या ड्रोनचं नाव आहे शहीद 149, ज्याचं दुसरं नाव आहे गाझा ड्रोन. आणि हा ड्रोन जो आहे तो खूप ॲडव्हान्स ड्रोन आहे. ते ड्रोन होते ते खूप लहान होते आणि त्यांचा पेलोड कॅपॅसिटी सुद्धा कमी होती. पण ह्या ड्रोनची जी वजन आहे ते आहे 3200 किलोग्रॅम. आणि हा ड्रोन जो आहे तो जवळपास 35 तास हा उडाण करू शकतो. म्हणजे जो अमेरिकेचा ड्रोन आहे USMQ-9 रिपर, जो की अमेरिकेचा एक ॲडव्हान्स ड्रोन आहे, त्याच्याच धर्तीवर हा ड्रोन ह्यांनी इराणवाल्यांनी डेव्हलप केला आहे आणि त्याचं नाव आहे गाझा ड्रोन. क्लिअर आहे. पुढे आता भारताचं असं कुठलं राज्य आहे ज्यांनी ग्रामीण क्रिकेट लीग ही आयोजित केली आहे, तर पहिल्यांदाच भारतामध्ये एका राज्य सरकारने ग्रामीण क्रिकेट लीग आयोजित केली होती. आणि कुठलं राज्य सरकार होतं ते, त्यांचं नाव आहे बिहार. बिहार राज्याच्या राज्य सरकारने केलं होतं. आता तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा लीग्स होत असतात, जसे की आमदार चषक वगैरे वगैरे, पण हे जे चषक असतात हे स्टेटने अरेंज केलेले नसतात, हे फक्त स्पॉन्सर केलेले असतात. त्यांचे आमदार कोणी असतील किंवा मोठा माणूस जर कोण असेल ते लोक फक्त स्पॉन्सर, एक बक्षीस स्पॉन्सर करतात आणि त्याच्यामध्ये लीग्स भरवतात. पण भारतामध्ये पहिल्यांदाच असं एका गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंटने केलं होतं आणि ते स्टेट गव्हर्नमेंट होतं बिहार. खूप सुपर इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेसाठी. क्लिअर आहे. पुढे खालीलपैकी कुठल्या राज्य सरकारने 10वा भारतीय विज्ञान कथा विज्ञान चित्रपट महोत्सव म्हणजे 10 सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल कुठे झाला, तर तो झाला गोव्यामध्ये. आणि हा दरवर्षी गोव्यामध्येच होतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे आहेत प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री, ज्यांनी ह्याचं इनॉग्रेशन केलं. फक्त तुम्हाला दुसऱ्या ह्याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्याची जी थीम होती त्याची थीमचं नाव आहे ग्रीन रिव्हॉल्युशन. पुढे आता भारतातील पहिली ग्लोबल ई स्पोर्ट्स स्पर्धा आणण्यासाठी ग्लोबल ई स्पोर्ट्स फेडरेशन, ज्याचं हेडक्वार्टर आहे सिंगापूरला, तर ग्लोबल ई स्पोर्ट्स फेडरेशन आणि स्किल हब ऑनलाईन गेम्स फेडरेशन यांच्यासोबत कुठल्या शहरामध्ये ग्लोबल ई स्पोर्ट्स स्पर्धा होणार आहे ही 2025ची, तर ही होणार आहे मुंबईमध्ये. आता हा ई स्पोर्ट्स इतका महत्वाचा का आहे, म्हणजे हे गेम्स इतके महत्वाचे काय आहेत ऑनलाईन गेम्स, कारण आता ऑनलाईन गेमचं सुद्धा ऑलिम्पिक होणार आहे. आणि ते कुठे होणार आहे, ते होणार आहे सौदी अरेबियामध्ये. बघा ऑनलाईन गेम्स हे किती महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी हे करिअर बनवू शकतात, तर हे लक्षात ठेवा. पुढे 9th एशियन विंटर गेम्स 2025 हे कुठे झाले, तर हे झाले चायनामध्ये. चायनाचं एक शहर आहे हर्बिन, तिथे आशियाई हिवाळी खेळ हे पार पडले, ज्यासाठी हे मॅस्कॉट्स होते. ह्या मॅस्कॉटचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे बिनबिन आणि मिनी. बिनबिन जे आहेत, बिनबिन आणि मिनी हे काय आहेत, तर हे सायबेरियन टायगर्स आहेत. पुढे ह्याचं मोटो जे आहे, ऑफिशियल मोटो, ते लक्षात ठेवा, ड्रीम ऑफ विंटर, लव अमॉंग एशिया. आणि शेवटी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्या गेम्समध्ये कुठल्या देशाने टॉप केला आहे, तर कुठल्या देशाने टॉप केला आहे, तर टॉप केला आहे चायनाने. पुढे ह्याच्यामध्ये भारताने पार्टिसिपेट केलं होतं का, तर भारताने पार्टिसिपेट केलं होतं, पण एकही मेडल आलं नाही. चायनाने जवळपास 32 गोल्ड आणि टोटल 85 मेडल जिंकून टॉप स्थान हे प्राप्त केलेलं आहे. पुढे भारतामध्ये 4 नवीन रामसर स्थळं नियुक्त केली आहेत. त्यामुळे भारताची जी संख्या आहे रामसर स्थळांची आता 89 झाली आहे. पण 89 नाही झाली, तर ती आता 91 झालेली आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला जानेवारी मधला घेतलेला आहे, त्याच्यामुळे ती 89 दाखवत आहे. पण जून महिन्यामध्ये अजून 2 रामसर स्थळं झालेली आहेत. तर कुठली रामसर स्थळं झालेली आहेत, तर ती 4 पहिल्यांदा आपण बघूया आणि नंतर ती 2 बघूया. तर 4 झालेली आहेत. सक्करकोट्टी बर्ड सँच्युरी, जी की तामिळनाडूमध्ये आहेत. त्यानंतर तीर्थंगल बर्ड सँच्युरी, जी सुद्धा तामिळनाडूमध्ये आहेत, 2 तामिळनाडूचे आहेत. त्यानंतर सिक्कीमचे एक लेक आहे खिच्चोपिल्ली लेक, आणि त्यानंतर आहे झारखंड मधलं उडवा लेक. तर हे 4 आधी झाली होती 2 फेब्रुवारी रोजी, पण 4 जून रोजी अजून 2 झालेली आहेत, जी की आहेत राजस्थान मधली. त्यांचं नाव आहे खिचान आणि मिनार. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे सुद्धा विचारले जाऊ शकतात, कारण आता रिसेंट मधलीच आहेत. तर आता ह्यांना रामसर साईट का म्हणतात, तर 1971 मध्ये इराण मधलं रामसर नावाचं एक हे आहे, शहर आहे. तिथे वेटलँड्स किंवा ज्या पाणथळ जागा आहेत त्यांच्या कन्झर्वेशनसाठी एक परिषद भरली होती आणि त्याच परिषदवरनं ह्याचं रामसर साईट म्हणून नाव हे पडलेलं आहे. क्लिअर आहे. पुढे आता नासाने एका प्रायव्हेट मिशनद्वारा
ज्याचं नाव होतं एक्झिम मिशन 4. तर ह्या मिशनद्वारे 4 जणांना अंतराळात किंवा अंतराळातलं जे आपलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तिथे पाठवलं होतं. आणि ह्या 4 जणांमध्ये एक इंडियन सुद्धा होते, त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला. तर आता ह्यांचं नाव सगळ्यांनाच लक्षात राहिलेलं आहे, पण तुम्हाला ह्यांच्या नावासोबतच दुसरं एक लक्षात ठेवायचे की कुठल्या रॉकेटने हे गेले होते, तर हे गेले होते स्पेसएक्सच्या फाल्कन 9 ह्या रॉकेटने. आणि स्पेस क्राफ्टचं नाव होतं क्रू ड्रॅगन. काय नाव होतं? क्रू ड्रॅगन. पुढे यांच्यासोबत कोण कोण गेलं होतं, तर पेगी विटसन गेले होते USA. त्यानंतर पॉलिश किंवा पोलंडचे एक उझास्की म्हणून गेले होते. त्यानंतर टिबोर कापू हे हंगरी देशाचे आहेत, ते गेले होते. तर हे 4 जण स्पेसमध्ये गेले होते. पुढे तर चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.